आपण आज या लेक्चरमध्ये केबलमध्ये जे आपले इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डेव्हलप होणार आहे किंवा त्यालाच आपण पोटेन्शियल ग्रेडियंट जे म्हणतो किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो, मग ते इलेक्ट्रिकल स्ट्रेसेस केबलमध्ये कशा प्रकारे ऑकर होतात, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठं ऑकर होते, त्याचबरोबर मिनिमम व्हॅल्यू कुठं ऑकर होते, ते आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग ते पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक कंडक्टर घ्यावा लागेल. त्या कंडक्टरवरती आपल्याला एक चार्ज या ठिकाणी काय करावं लागेल, अज्युम करावं लागेल. मग त्या कंडक्टरच्या सेंटर पासून आपण एक्स या डिस्टन्सवरती कशा पद्धतीने इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. मग त्यासाठी आपण काय केलं बघा, सपोज या ठिकाणी मी एक हा कंडक्टर घेतलेला आहे. हा काय आहे बघा, हा या ठिकाणी एक कंडक्टर आहे. मग हा जर कंडक्टर असेल तर ह्या कंडक्टर भोवती आपण काय करणार आहे, इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार आहे. आपण पाहिलं होतं की जे केबलचं कन्स्ट्रक्शन होतं त्यामध्ये कंडक्टर नंतर आपण काय केलं होतं, इन्सुलेशन या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलं होतं. मग हा जो आउटर पार्ट आहे याचा, हा आउटर पार्ट म्हणजेच हा जो दिसतोय तो काय हो, हा जो दिसतोय हे काय आहे, थोडक्यामध्ये इन्सुलेशन आहे. मग या इन्सुलेशनच्या नंतर आपण या कंडक्टरला काय करतो, शीत प्रोव्हाइड करतो. त्याला आपण काय म्हणतो, मेटॅलिक शीत असं म्हणतो. ही काय झाली, या कंडक्टरच्या आउटरला जी असणारी शीत आहे, हा जो आउटर पार्ट दिसतो त्याला आपण काय म्हणतो, शीत ऑफ कंडक्टर. ठीक आहे, हा काय आहे, शीत आहे. त्याचबरोबर हा जो इनरचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो, जो की आपण इन्सुलेशनच्या आतमध्ये ठेवलेला आहे. हा कंडक्टर झाला. आता कंडक्टरचा डिस्टन्स समजा, सॉरी, कंडक्टरचा जो डायमीटर आहे त्याला स्मॉल डायमीटर असं म्हणतोय, किंवा जर त्याला रेडियस म्हणायचं असेल तर त्याला आपण रेडियस स्मॉल आर या लेटरने कंडक्टरची रेडियस या ठिकाणी आपण डिनोट करतो. त्याचबरोबर हा जो कॅपिटल डी रिप्रेझेंट काय करतोय, दिस कॅपिटल डी रिप्रेझेंट इंटरनल शीथ डायमीटर. हा जो शीत आहे त्या शीतचा इंटरनल डायमीटर हा काय करतोय, कॅपिटल डी रिप्रेझेंट करतोय. त्यालाच आपण कॅपिटल आर म्हणजे रेडियस ऑफ इंटरनल शीत त्याला आपण असंही म्हणू शकतो. मग आपल्याला माहिती आहे जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असते ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द कंडक्टर किंवा इनसाइड एनी मेटल पार्ट काय असते, हो, झिरो असते. मग हा कंडक्टर असेल तर त्या कंडक्टरमध्ये जी कंडक्टरच्या आतमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ती झिरो असणार आहे. अगेन हा जो मेटॅलिक शीत आहे, जो शीत बनवलेला असतो तो पण अगेन काय असतो, मेटलचा बनवलेला असतो. मग जर तो मेटलचा बनवलेला असेल मग त्या शीतच्या आतमध्ये पण इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे, हो, झिरो असणार आहे. मग इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कुठं प्रेझेंट मिळणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टरचा सरफेस, त्याच्या कंडक्टरच्या आतमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज झिरो. कंडक्टरच्या आतमध्ये झिरो असणार आहे पण कंडक्टरच्या बाहेर सरफेस वरती काहीतरी प्रेझेंट असणार आहे. सिमिलरली या शीतच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड झिरो असणार आहे पण शीतच्या बाहेर काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असणार आहे. मग ते आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे होतंय ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. मग हा जो कंडक्टर या ठिकाणी घेतलेला आहे, शीत घेतलेला आहे, त्याचाच आपण क्रॉस सेक्शनल व्ह्यू या ठिकाणी हा रिप्रेझेंट केलेला आहे. हा कंडक्टरचा काय करतो, इनर पार्ट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, मग हा जर कंडक्टर असेल तर हा कंडक्टरचा या ठिकाणी जी रेडियस आहे ती रेडियस d/2 म्हणजे जे डायमीटर आपण घेतला होता त्या डायमीटरच्या निम्मी काय असते, हो, रेडियस असते. त्यालाच आपण स्मॉल आर ने या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. त्याचबरोबर हा जो बाहेरचा पार्ट आहे, हा जो बाहेरचा पार्ट दिसतोय त्याला आपण काय म्हणतो, शीत असं म्हणतो. ठीक आहे, हे जे बाहेरचं आवरण त्याला आपण शीत म्हणतो. आणि याच्या मध्ये जे प्रेझेंट असणार आहे ते काय असणार आहे, हो, इन्सुलेशन प्रेझेंट असणार आहे. मग आपण शीतचा डायमीटर काय घेतला होता या ठिकाणी, शीतचा इंटरनल शीतचा डायमीटर डी घेतला होता. म्हणजे जर त्याची रेडियस घ्यायची असेल तर आपण अगेन काय करणार आहे, d/2 एवढ्या अमाऊंटची कॅपिटल डी या ठिकाणी यूज करतोय. हा काय झाली त्याची d/2 ही रेडियस झाली, त्यालाच आपण कॅपिटल आर असं म्हणतो. मग जनरली जर याला रिप्रेझेंट करायचं असेल रेडियस ऑफ शीत आपण रिप्रेझेंट काय करतो, कॅपिटल आर या लेटरनं आपण रेडियस ऑफ शीत या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. स्मॉल आर या लेटरनं आपण रेडियस ऑफ कोर किंवा रेडियस ऑफ कंडक्टर या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. मग या ठिकाणी बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे इंटरनल शीत डायमीटर कॅपिटल डी, डी स्मॉल डी इज कोर डायमीटर, कोरचा डायमीटर. आणि हा जो जी आहे त्यालाच आपण पोटेन्शियल ग्रेडियंट असं म्हणतो. मग हा पोटेन्शियल ग्रेडियंट किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रिक स्ट्रेस असं म्हणतो. मग ती इलेक्ट्रिकल स्ट्रेस कुठे मॅक्झिमम असेल कुठे मिनिमम असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. मग हा काय झाला, कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया झाला. आता
आपण काय करणार आहे बघा, सपोज या ठिकाणी मी अगेन काय करतोय, जो क्रॉस सेक्शनल आपण घेतला होता तो क्रॉस सेक्शनल व्ह्यू आपण या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी काय करतोय बघा, आपण एक कंडक्टर घेतोय, त्याचा आपण काय करतोय, क्रॉस सेक्शनल व्ह्यू या ठिकाणी आपण अशा पद्धतीने घेतोय. ठीक आहे, हा काय झाला आपला कंडक्टरचा या ठिकाणी क्रॉस सेक्शनल व्ह्यू झाला. याच्यामध्ये हा जो पार्ट दिसतोय हा पार्ट काय आहे, कंडक्टरचा हा सेंटर आहे. ठीक आहे, याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स त्याला आपण काय म्हणतो, रेडियस स्मॉल आर या लेटरने डिनोट करतो. त्याचबरोबर हा आउटर पार्ट दिसतोय, हा आउटर पार्ट काय आहे हो, हा आउटर पार्ट हा शीत आहे. मग शीतची रेडियस आपण काय करतो, कॅपिटल आर या लेटरने या ठिकाणी काय करतो, रिप्रेझेंट करतो. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा त्यालाच आपण इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. मग ती इलेक्ट्रिक फील्ड जनरली काय असते, जर या कंडक्टरवरती चार्ज हा क्यू अमाऊंटचा असेल, म्हणजे क्यू एवढा चार्ज या कंडक्टरवरती असेल, तर आपण इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स एक्स, म्हणजे हा जे कंडक्टर आहे या कंडक्टरच्या सेंटर पासून जर आपण एक्स या डिस्टन्स वरती इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी, सपोज या ठिकाणी डिस्टन्स एक्स मी अज्युम करतोय, मग एक्स एवढ्या डिस्टन्स वरती या कंडक्टरच्या सेंटर पासून जर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्या इलेक्ट्रिक फील्डचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो, आपल्याला माहिती आहे या कंडक्टरवरती चार्ज किती आहे, क्यू एवढ्या अमाऊंटचा चार्ज आहे. मग आपण इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स एक्स, त्याला आपण ई एक्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स एक्स इज इक्वल टू चार्ज डिवाइडेड बाय 2 पाय एप्सिलॉन इनटू एक्स. अशा पद्धतीने एक्स या डिस्टन्स वरती आपण काय करतो, इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. ही काय झाली, इलेक्ट्रिक फील्ड झाली. अगेन आपल्याला माहिती आहे हा जो कंडक्टर आहे, कंडक्टरचा सरफेस आहे, आणि अगेन जी कंडक्टरची शीट आहे, यांच्यामध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतो ज्याला की आपण व्ही असं म्हणतो, मग तो पोटेन्शियल डिफरन्स आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स याचाच अर्थ काय, व्होल्टेज या ठिकाणी आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो, कुठे बिटवीन हा जो कंडक्टरचा सरफेस आहे आणि शीट आहे याच्या दोघांमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो. V इज इक्वल टू अगेन चार्ज डिवाइडेड बाय 2 पाय एप्सिलॉन इनटू ln ऑफ कॅपिटल R डिवाइडेड बाय स्मॉल r. अगेन हे कॅपिटल R काय रिप्रेझेंट करते, रेडियस ऑफ इंटरनल शीट रेडियस, आणि हे जे स्मॉल r आहे ते रेडियस ऑफ काय करते, कंडक्टर किंवा त्याला आपण कोर असं म्हणतो. मग यानुसार या फॉर्म्युल्यामधून हे काय झालं, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन हा जो कंडक्टरचा सरफेस आहे आणि जो शीट आहे त्याच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स झाला. मग या फॉर्म्युल्यामधून जर आपल्याला क्यू ची व्हॅल्यू म्हणजे चार्ज किती असेल ते कॅल्क्युलेट करायचं असेल, तर V इंटू 2 पाय एप्सिलॉन डिवाइडेड बाय काय येणार आहे, हे जे एल एन असणार आहे ते एल एन याच्या डिवाइड मध्ये येणार आहे, एल एन कॅपिटल आर डिवाइडेड बाय स्मॉल आर. हे काय झालं आपल्याकडे, अगेन इक्वेशन झालं. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊया. मग या इक्वेशन नंबर 2 ला जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं, म्हणजे ही जी चार्जची व्हॅल्यू आहे तर ती आपण या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केले, तर आपल्याला काय भेटतंय बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स एक्स from the center of this conductor is equal to q ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवतोय 2 into pi into epsilon divided by ln of capital R divided by small r divided by काय असणार आहे या ठिकाणी 2 pi एप्सिलॉन इंटू एक्स. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी या ठिकाणी भेटते. मग या ठिकाणी हा जो 2 पाय एप्सिलॉन आहे, हा जो 2 पाय एप्सिलॉन आहे तो काय होणार आहे, एकमेकांना कॅन्सल होणार आहे. जी इलेक्ट्रिक फील्ड आहे Ex ऍट अ डिस्टन्स x इज इक्वल टू फक्त राहते काय, V डिवाइडेड बाय x इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवाइडेड बाय स्मॉल r. एवढी फक्त आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम द सेंटर ऑफ कंडक्टर आपल्याला एवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी भेटते. मग जर अशी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी भेटत असेल, मग हा बघा एक्स हा इलेक्ट्रिक फील्डला इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू जेवढी लांब असेल, म्हणजे जेवढं डिस्टन्स या सेंटर पासून लांब असेल तेवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. सिमिलरली अगेन जेवढं डिस्टन्स या सेंटर पासून या एक्स च कमी असणार आहे, हे एक्स जेवढा कमी असणार आहे तेवढी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे, जादा असणार आहे. मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो फॉर्म्युला होता आपला
at a distance x is equal to v divided by x into ln of कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. हा जो फॉर्म्युला आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा आलेला आहे किंवा इलेक्ट्रिक फील्डचा आलेला आहे, हा फॉर्म्युल्यानुसार हा जो x आहे, हा x काय आहे, x इज अ डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ कोर. ठीक आहे, कोरच्या सेंटर पासूनचं डिस्टन्स हे x आहे. मग या ठिकाणी बघा, इफ x इज स्मॉल, कन्क्लुजन काय आहे बघा, इफ x इज स्मॉल म्हणजे x इज डिस्टन्स आहे ते स्मॉल असेल तर Ex इज हाय आहे. Ex कसा आहे, हाय आहे. अगेन इफ x इज लार्ज म्हणजे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स जर लार्ज असेल तर Ex काय असणार आहे हो, Ex इज स्मॉल असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ डिस्टन्स x कसे असणार आहे हो, स्मॉल असणार आहे. मग या कन्क्लुजन नुसार बघा, आपण x आपण काय पाहिलं, x या डिस्टन्स वरती आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी पाहिली होती. आपण जर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स r फ्रॉम अ सेंटर ऑफ कंडक्टर जर पाहायला गेलो तर कशा पद्धतीने येऊ शकतं बघा. सपोज या ठिकाणी इफ x इज इक्वल टू r म्हणजे जर मी x ची व्हॅल्यू r इतकी आहे असं ठेवलं, म्हणजे x चं डिस्टन्स आहे ते सेंटर पासून r एवढं ठेवलं तर काय भेटतंय बघा, Ex इज इक्वल टू v डिवायडेड बाय r इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. एवढी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला या ठिकाणी भेटते. पण हे जे r आहे हे r कसं दिसते बघा, r इज स्मॉल दॅन कॅपिटल R म्हणजे हे जे स्मॉल रेडियस आहे कंडक्टरचे ती काय आहे, स्मॉल आहे ऍज कम्पेअर टू द इंटरनल शीथ रेडियस. मी अगेन x इज इक्वल टू जर कॅपिटल R ठेवलं म्हणजेच x इज इक्वल टू कॅपिटल R कुठं असणार आहे, ज्या वेळेस मी x हे डिस्टन्स ह्या कॅपिटल R एवढं म्हणजेच इंटरनल शीथ रेडियस एवढं ठेवलं तर मला अगेन जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे E इज इक्वल टू काय भेटणार आहे बघा, E इज इक्वल टू ऍट x इज इक्वल टू काय असणार आहे, स्मॉल r असणार आहे. x इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल R असणार आहे. v डिवायडेड बाय r इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. अगेन मला हा दुसरा फॉर्म्युला या ठिकाणी भेटला. मग या दोन फॉर्म्युलाचं जर मी अनालिसिस केलं, यांच्याकडे बारकाईनं पाहिलं तर बघा r हा स्मॉल आहे, r हा स्मॉल आहे, याचाच अर्थ हा जो Ex आहे हा Ex कसा असणार आहे, हाय असणार आहे. यालाच आपण हाय असेल तर त्याला आपण Emax असं म्हणू शकतो का बघा. ठीक आहे, हा r काय स्मॉल आहे. का स्मॉल आहे, कारण जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काय घेतलेलं आहे, सेंटर पासून स्मॉल घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू x आहे. जेवढा x स्मॉल असेल तेवढी x मोठे असेल. म्हणून या ठिकाणी हा या ठिकाणी काय असणार आहे, मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर हा जो r आहे सेंटर पासूनचा डिस्टन्स कसा आहे, जादा आहे. जर r मोठा असेल तर x या ठिकाणी काय असणार आहे हो, मिनिमम असणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिनिमम व्हॅल्यू या ठिकाणी E ची भेटते. मग अगेन आपल्याला जर कन्क्लुजन पाहायचं असेल तर आपण कन्क्लुजन या ठिकाणी कशा पद्धतीने लिहू शकतो ते कन्क्लुजन या ठिकाणी जर आपल्याला लिहायचं असेल फ्रॉम जे आपण डिस्कशन केलेलं आहे त्या डिस्कशन नुसार जर कन्क्लुजन आपल्याला लिहायचं असेल तर कशा पद्धतीने लिहितोय, ऍट x इज इक्वल टू r म्हणजे ज्यावेळेस आपण डिस्टन्स हे स्मॉल r एवढं घेतलं होतं याचाच अर्थ ऍट सरफेस ऑफ द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्झिमम ऍट द सरफेस ऑफ कंडक्टर. आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड किंवा त्याला आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेस असं म्हणतो. मग तो जो डायइलेक्ट्रिक स्ट्रेस आहे तो कसा होतोय, मॅक्झिमम होतोय. मग ती व्हॅल्यू किती आहे, Emax इज इक्वल टू v डिवायडेड बाय r इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. ही व्हॅल्यू आपल्याला कुठे भेटते हो, ऍट द सरफेस ऑफ द कंडक्टर. ठीक आहे, अशा आपल्याला व्हॅल्यू भेटली. मग ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे या इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय असतं, जनरली याचं युनिट असतं केव्ही पर सेंटीमीटर किंवा त्यालाच आपण व्होल्ट पर मीटर असंही म्हणू शकतो. हे काय झालं, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट झालं. आपण ऍट x इज इक्वल टू r घेतलं. आता दुसरं इम्पॉर्टंट कन्क्लुजन ठिकाणी ऍट x इज इक्वल टू कॅपिटल R म्हणजेच ऍट सरफेस ऑफ शीथ म्हणजे शीथच्या सरफेस वरती आपली काय होणार आहे, जी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे
ती कशा असणार आहे, मिनिमम असणार आहे. या इलेक्ट्रिक फील्डलाच आपण काय म्हणतो, डायइलेक्ट्रिक स्ट्रेस असं आपण यालाच म्हणतो. मग जर ही मिनिमम असेल तर या ठिकाणी ई मिनिमम इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय कॅपिटल आर एल एन ऑफ कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर. अगेन युनिट काय असणार आहे, केव्ही पर सेंटीमीटर किंवा व्होल्ट पर मीटर हे त्याचं काय असतं, युनिट असतं. ठीक आहे. मग आपल्याला हे कन्क्लुजन या ठिकाणी, दोन कन्क्लुजन या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. एक्झाम मध्ये आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन याच्यावरती विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड किंवा त्यालाच आपण पोटेन्शियल ग्रेडियंट, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट असंही म्हणतो. पोटेन्शियल ग्रेडियंट असंही म्हणतो. त्याला आपण डिनोट कशाने करतो, जी या लेटरने डिनोट करतो. हा जी जो असतो तोच काय असतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी एवढाच असतो. मग पोटेन्शियल फील्ड ग्रेडियंट म्हणा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणा किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड म्हणा किंवा इलेक्ट्रिक स्ट्रेस म्हणा, सगळ्यांचा मिनिंग एकच आहे. मग मॅक्झिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस कुठं असणार आहे, दिस ऑकर्स ऍट सरफेस ऑफ द कंडक्टर, कंडक्टरच्या सरफेस वरती. म्हणजे सपोज हा कंडक्टर आहे, या कंडक्टरच्या सरफेस वरती म्हणजे काय, डिस्टन्स x इज इक्वल टू आर वरती आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेस ऑकर होणार आहे. मिनिमम स्ट्रेस ऍट x इज इक्वल टू आर सरफेस ऑफ शीट, मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस या ठिकाणी ऑकर होणार आहे. सरफेस ऑफ शीट आहे म्हणजे सपोज या ठिकाणी सरफेस ऑफ शीट वर म्हणतो, याचा अर्थ काय, सपोज माझ्याकडे हा एक कंडक्टर आहे, याचं हे कंडक्टरचं बाहेरचं आवरेज त्याला कव्हरेज त्याला शीत म्हणतो. मग या शीत वरती काय होणार आहे, शीत वरती जो आपला ई आहे तो काय होणार आहे, मिनिमम इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी आपल्या शीत वरती ऑकर होणार आहे. मग अगेन इनसाइड दिस कंडक्टर ई इज इक्वल टू 0, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड हॅलो कंडक्टर किंवा इनसाइड कंडक्टर ही 0 असते. त्याचबरोबर हा जो मेटॅलिक पार्ट आहे अगेन शीतचा, याच्या आत मध्ये सुद्धा जी ई असणार आहे ती 0 असणार आहे. मग कन्क्लुजन मध्ये अगेन या ठिकाणी आपल्याला लिहायचं झालं तर अगेन या ठिकाणी आपण लिहू शकतो कन्क्लुजन मध्ये काय, कन्क्लुजन मध्ये एक्झाम मध्ये याच्यावरतीही आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इलेक्ट्रिक फील्ड ई इनसाइड, या ठिकाणी बघा इलेक्ट्रिक फील्ड ई इनसाइड द कंडक्टर इज 0. हे झालं तिसरं इम्पॉर्टंट कन्क्लुजन. अगेन चौथं इम्पॉर्टंट कन्क्लुजन, इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड शीट इज ऑल्सो 0. म्हणजे जिथं मेटॅलिक पार्ट आहे, म्हणजे जिथं मेटॅलिक पार्ट आहे त्या मेटॅलिक पार्टच्या आतमध्ये म्हणतोय, इनसाइड मध्ये म्हणतोय. ठीक आहे, मेटॅलिक पार्टच्या इनसाइड मध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असते, पण त्याच्या सरफेस वरती आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड बघा कशा पद्धतीने भेटते. कंडक्टरच्या रेडियस सरफेस वरती आपल्याला मॅक्झिमम भेटते, शीटच्या सरफेस वरती आपल्याला मिनिमम भेटते. जर मग असं असेल, हे जे इलेक्ट्रिक फील्डचं जे डिस्ट्रीब्युशन आहे कसं आहे बघा, कंडक्टरच्या सरफेस वरती कसं आहे, जादा आहे, जे आपला शीटचा सरफेस आहे त्याच्यावरती मिनिमम आहे. मग जर आपण ग्राफ या ठिकाणी जर प्लॉट करायला गेलो तर ग्राफ तो कशा पद्धतीने असू शकतो बघा. या ठिकाणी मी इलेक्ट्रिक फील्ड ईच प्लॉटिंग करतोय, डिस्टन्स वर्सेस म्हणजे ई वर्सेस डिस्टन्स आणि इलेक्ट्रिक फील्ड वरचा प्लॉट या ठिकाणी ग्राफ प्लॉट करायला गेलो तर कशा पद्धतीने असणार आहे, हे एक्स घेतोय, एक्स या ठिकाणी आर एवढ्या अमाऊंटचं घेतोय, म्हणजे ऍट अ सरफेस ऑफ कंडक्टर या ठिकाणी घेतोय. अगेन एक्स या ठिकाणी कॅपिटल आर म्हणजेच ऍट अ सरफेस ऑफ शीट या ठिकाणी घेतोय. मग आपण पाहिलं होतं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द कंडक्टर इज 0. याचाच अर्थ कंडक्टरच्या रेडियस पर्यंत काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ती आपल्याला 0 भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द शीट इज ऑल्सो 0. याचा अर्थ या ठिकाणी पण आपल्याला काय भेटणार आहे, या शीट नंतर पण आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. मग आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ऍट द सरफेस ऑफ कंडक्टर मॅक्झिमम भेटते. याचाच अर्थ काय असणार आहे, या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस इलेक्ट्रिक फील्ड भेटणार आहे किंवा त्याला आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेस म्हणतो. अगेन ज्यावेळेस आपण सरफेस ऑफ शीट वरती येतोय, त्या सरफेस ऑफ शीट वरती ही जी इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ती इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार आहे, मिनिमम असणार आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे हा ग्राफ कसा असणार आहे, अशा पद्धतीने हा ग्राफ असणार आहे. ठीक आहे,
हा ग्राफ अशा पद्धतीने असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे ऑकर होणार आहे तिला आपण काय म्हणतो, इमॅक्स असं म्हणतो. या ठिकाणी जे ऑकर झालेले आहे तिला आपण काय म्हणतो, इमिन, म्हणजे फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड मिनिमम या ठिकाणी ऑकर होते. मग हा ग्राफ बघा आपल्याला डिझायरेबल आहे का, म्हणजे हा जो ग्राफ दिसतोय मॅक्झिमम एका पॉइंटला ऑकर होते, मिनिमम एका पॉइंटला ऑकर होते, हे कसं आहे, अनडिझायरेबल आहे. अनडिझायरेबल का आहे, जर आपल्याला इन्सुलेशन त्या ठिकाणी किंवा जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला जर वापरायचं असेल तर ते डायइलेक्ट्रिक मटेरियलचं ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आपल्याला काय करायला लागेल, ज्यादा डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ घ्यावी लागेल. मग ह्याची फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड काय या ठिकाणी ज्यादा आहे, याचा इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी ज्यादा असेल तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल स्ट्रेस कसा असणार आहे, ज्यादा असणार आहे. माने की डायइलेक्ट्रिक स्ट्रेस कसा असणार आहे, ज्यादा असणार आहे. मग या स्ट्रेसला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला याच्यापेक्षा जास्त काय करायला लागणार आहे, जे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ती डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ज्यादा असणार, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ हाय असणार डायइलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला या ठिकाणी यूज करावं लागणार आहे. कुठं, ह्या मॅक्सिमम इलेक्ट्रिकल फील्डच्या जागे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस आहे, याचाच अर्थ या जो मॅक्सिमम आहे, आपण जे डिझाईन करतो तो आपण डिझायनेशन कोणत्याही इक्विपमेंट आपण डिझाईन कशा पद्धतीने करतो, मॅक्झिमम अलाउएबल जो त्याचा लोड आहे किंवा मॅक्झिमम अलाउएबल कंडिशन आहेत त्या मॅक्झिमम अलाउएबल कंडिशन आपण कन्सिडर करून आपण त्या इक्विपमेंटचं डिझाईन करत असतो, मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. मग ही मॅक्झिमम व्हॅल्यू इमॅक्सची आहे. मग या इमॅक्सच्या व्हॅल्यूपेक्षा आपल्याला जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलची स्ट्रेंथ आपल्याला ज्यादा ठेवावी लागेल. मग जर ते डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण ज्यादा स्ट्रेंथचं ठेवलं तर याचा अर्थ काय आहे, ते मटेरियल फक्त आपल्याला हा जो एवढा पोर्शन आहे त्या एवढ्या पोर्शन पुरता त्याचा वापर होणार आहे. या ठिकाणी तर बघा, या ठिकाणी तर मिनिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस आहे. मग जे आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ज्यादा असणारा यूज केलेला आहे त्याचा उपयोग फक्त आपल्याला एवढ्या पार्ट पुरताच होणार आहे. या पार्ट नंतर ते जे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ते डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचं मटेरियल आपण वेस्ट घालवणार आहे. याचाच अर्थ आपल्याला हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथचं मटेरियल वापरायचं असेल तर त्याचे कॉस्टिंग ज्यादा जाणार आहे, त्याचं कॉस्टिंग ज्यादा जाणार. त्याचबरोबर जी केबलची साईज आहे डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढवल्यामुळे केबलची साईज वाढणार आहे, तर इन्सुलेशनचं कॉस्टिंग या ठिकाणी वाढणार आहे. मग हे आपल्यासाठी अनडिझायरेबल आहे, डिझायरेबल नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, ही जी कंडक्टर ही जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला कुठेतरी एका पर्टिक्युलर पॉइंटला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला या ठिकाणी करायचं असतं. मग ते इलेक्ट्रिक फील्ड डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मेथड असतात. त्याच्यामध्ये आपण त्याला ग्रेडिंग ऑफ केबल्स असं म्हणतो. मग ग्रेडिंग ऑफ केबलचा पर्पज काय आहे, ही जी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक स्ट्रेस आहे ते आपण काय करतो, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग ते कसं आपण कन्वर्ट करणार आहे ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण हा जो ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला ई वर्सेस एक्स आहे. हा अनडिझायरेबल का आहे, कारण या ठिकाणी मॅक्झिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस आहे. मग कंडक्टरचं आपल्या ज्या केबलचं ब्रेकडाऊन होऊ नये जर या ठिकाणी केबलच्या कोअरवरती, सपोज हा केबल असेल, ही केबल आहे, ह्याचं शीत आहे, या केबलच्या कोअरवरती जर आपल्याला या ठिकाणी बघा लक्षात द्या, लक्ष द्या बघा, या ठिकाणी हा केबलचा कोर आहे, या केबलच्या कोर वरती काय होतंय, मॅक्झिमम स्ट्रेस ऑकर होतोय. हा मॅक्झिमम स्ट्रेस ऑकर झाल्यामुळं केबलचं ब्रेकडाऊन होण्याचा चान्सेस असतो. मग ते ब्रेकडाऊन होऊ नये म्हणून आपण जे डायइलेक्ट्रिक मटेरियल असतं किंवा जे डायइलेक्ट्रिक असतं ते डायइलेक्ट्रिकची जी स्ट्रेंथ असते ती स्ट्रेंथ आपल्याला काय करावं लागते, ज्यादा यूज करावं लागते. जर आपण त्याची ज्यादा स्ट्रेंथ यूज केली तर त्या ज्यादा स्ट्रेंथचा वापर फक्त कुठं होणार आहे, या सरफेस ऑफ कंडक्टरवरतीच होणार आहे. कारण जे डायइलेक्ट्रिक असते त्या डायइलेक्ट्रिकलची परमिटिव्हिटी जी असते ती प्रत्येक डायइलेक्ट्रिक मटेरियलची परमिटिव्हिटी फिक्स असते. मग फक्त एकच मटेरियल असेल तर त्याची परमिटिव्हिटी कॉन्स्टंट असणार आहे. जर असं असेल तर मग ह्यामध्ये जर एकच मटेरियल आपण यूज केलेलं असेल तर फक्त या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे त्याचा वापर होणार आहे. पण ज्या वेळेस आपण शीतच्या रेडियस वरती जातोय म्हणजे शीतच्या सरफेस वरती जातोय, याचाच अर्थ या ठिकाणी जेव्हा जातोय तेव्हा या ठिकाणी काय होतंय, मिनिमम स्ट्रेस ऑकर होतोय. जर या ठिकाणी मिनिमम स्ट्रेस ऑकर होणार असेल तर आपण जी स्ट्रेंथ हाय यूज केलेली होती त्या हाय स्ट्रेंथचा या ठिकाणी काही उपयोग होणार नाही. म्हणजे ही जी स्ट्रेंथ आपण ज्यादा यूज केलेली होती ते स्ट्रेंथ काय होणार आहे, वेस्टेड जाणार आहे, त्याचा आपल्याला काही फायदा नाहीये. मग हे आपल्यासाठी अनडिझायरेबल आहे. याने काय होणार आहे, जे इन्सुलेशनची कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ इन्सुलेशन काय होणार आहे, वाढणार आहे. त्याचबरोबर साईज ऑफ केबल,
साईज ऑफ केबल सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे कॉस्ट ऑफ केबल या ठिकाणी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग हे सगळे काय आहे तो अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या आपल्याला परवडणाऱ्या कॅरेक्टरिस्टिक नाहीत. म्हणून आपण काय करतो, ही जी इलेक्ट्रिक स्ट्रेस आहे त्या इलेक्ट्रिक स्ट्रेसला आपण काय करतो, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युट करण्याचं काम करतो. मग त्यासाठी आपण काय करतो, ग्रेडिंग ऑफ केबल करतो, ते आपण पाहणार आहोत. तत्पुरे आपल्याला ही जी स्ट्रेस आहे ती स्ट्रेस कोणत्या पॉइंटला मिनिमम असू शकते, त्या मिनिमम स्ट्रेसलाच आपण काय म्हणतो, मिनिमम पॉइंटलाच काय म्हणतो किंवा त्या डिस्टन्सला काय म्हणतो, मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर. अगेन हा आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा कन्सेप्ट आहे. आपण मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर पाहत असताना आपण काय पाहिलं होतं, हा सपोज शीत आहे, हा कंडक्टर आहे, ही कंडक्टरची रेडियस आहे आर, हा शीतची रेडियस आहे कॅपिटल आर. आपण पाहिलं होतं ई मॅक्स ऑकर होत होती ऍट अ डिस्टन्स एक्स इज इक्वल टू आर. अगेन आपली ई मीन म्हणजे मिनिमम इलेक्ट्रिक फील्ड ऑकर होत होती ऍट एक्स इज इक्वल टू कॅपिटल आर. मग हे काय होतं, अनडिझायरेबल प्रिन्सिपल, अनडिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक होतं. मग आपण अशी रेडियस चूज करणार आहे की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, आपल्याला परवडणार असणार आहे, म्हणजे डिझायरेबल असणार आहे. मग त्यासाठी आपण मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर असं म्हणतो. म्हणजे आपण मॅक्झिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस पाहिली होती, मॅक्झिमम ईमॅक्स आपण कुठे पाहिले होते, ईमॅक्स इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर एल एन ऑफ कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर, असे आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक स्ट्रेस या ठिकाणी मॅक्झिमम पाहिले होते. मग ज्या वेळेस आपल्याला इकॉनॉमिकल रेडियसचा विचार करावा लागेल त्यावेळेस हा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर आर एल एन ऑफ कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर, याचं ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू दिस स्मॉल आर, विथ रिस्पेक्ट टू दिस स्मॉल आर आहे, आणि त्याला ज्यावेळेस आपण झिरोला इक्वेट करतो त्यावेळेस आपल्याला याची एक व्हॅल्यू मिळते. त्या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो, मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर असं म्हणतो. मग जर याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं, जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय भेटतं, ln of capital R divided by small r is equal to 1. ही व्हॅल्यू आपल्याला ज्यावेळेस आपण याचं डेरिव्हेटिव्ह परफॉर्म करत असतो त्यावेळेस आपल्याला ही व्हॅल्यू भेटते. मग या व्हॅल्यूला नंतर आपण अँटीलॉग घेतला तर आपल्याला कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर इज इक्वल टू ई ही व्हॅल्यू मिळते. आणि हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. कॅपिटल आर म्हणजे शीटची रेडियस डिवायडेड बाय कोरची रेडियस इज इक्वल टू ई. हा फॉर्म आपल्याला भेटला, ई आहे याचा अर्थ काय नसतो, म्हणजे याची पॉवर काय असते, ई रेस टू पॉवर 1 असते. मग जर असं असेल तर आपण मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर पाहतोय. कोरची रेडियस काय असणार आहे, स्मॉल आर असणार आहे. मग जर स्मॉल आर ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी करतो, आर इज इक्वल टू कॅपिटल आर डिवायडेड बाय ई रेस टू 1. या ठिकाणी आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळते, हे एक्सप्रेशन, हा फॉर्म्युला एक्झाम मध्ये आपल्याला खूप महत्वाचा आहे. त्याचं जर आपण फर्दर कॅल्क्युलेशन करायला गेलो तर आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन याचं कशा पद्धतीने करता येतंय ते या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी ई रेस टू 1 जी व्हॅल्यू असते, जनरली आपला जर व्हॅल्यू ई रेस टू पॉवरच्या व्हॅल्यू ई रेस टू 1 इज इक्वल टू 2.718 ही काय असते, ई रेस टू 1 ची पॉवर असते. त्याचबरोबर ई रेस टू -1 इज इक्वल टू 0.368 ही व्हॅल्यू कोणाची असते, ई रेस टू -1 ची असते. जर मग असं असेल तर आर इज इक्वल टू काय असणार आहे, कॅपिटल आर डिवायडेड बाय या ठिकाणी 2.718. हे जर आपण ऑपरेशन परफॉर्म केलं तर आपल्याला काय भेटते बघा, स्मॉल आर इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2.718 म्हणजे या ठिकाणी 0.368 इंटू या ठिकाणी काय असणार आहे, कॅपिटल आर. मग या ठिकाणी हे जे एक्सप्रेशन आलेलं आहे आर इज इक्वल टू 0.368 इंटू कॅपिटल आर, हे एक्सप्रेशन किंवा हा जो रिझल्ट आहे एक्झाम साठी आपल्याला खूप महत्वाचा आहे. एक्झाम मध्ये आपल्याला मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर असा क्वेश्चन विचारला जातो, त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगायची असते. आर इज इक्वल टू स्मॉल आर इज इक्वल टू 0.368 इंटू कॅपिटल आर. हा फॉर्म मध्ये विचारतील किंवा या आर च्या फॉर्म मध्ये विचारतील किंवा या आर च्या फॉर्म मध्ये विचारतील. आपल्याला हे तिन्ही फॉर्म्युले या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस या ठिकाणी पाहिले, आपण मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर बद्दल बोलूया. मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर काय असेल बघा, आपण रेडियस पाहिली मोस्ट इकॉनॉमिकल आर इज इक्वल टू 0.368
इंटू कॅपिटल आर, ही काय झाली आपली मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर झाली. जर आपल्याला डायमीटरच्या भाषेमध्ये बोलत असेल तर डायमीटर हा काय असतो, जो डी असतो, कॅपिटल डी असतो, तो कॅपिटल आरच्या ट्वाइस असतो. ठीक आहे, जो स्मॉल डी असतो तो स्मॉल आरचा काय असतो, ट्वाइस असतो. म्हणजेच जो रेडियस असते ते डायमीटरच्या काय असते, हाफ असते. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. जर मग आपण डायमीटरच्या फॉर्म मध्ये बोलायचं असेल, जर आपल्याला डायमीटरची व्हॅल्यू लिहायची असेल तर जो आपला डायमीटर असणार आहे तो डायमीटर काय असणार आहे, ट्वाइस ऑफ आर, एवढ्या अमाऊंटचा आपल्याला काय असणार आहे, डायमीटर असणार आहे. म्हणजे या रेडियसला जर आपण डबल केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, डायमीटर भेटणार आहे. जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा मी कशा पद्धतीने लिहितोय, या आर ला जर 2 न मल्टिप्लाय केलं, ट्वाइस आर इज इक्वल टू 0.368 इंटू हे जे कॅपिटल आर आहे, या कॅपिटल आर ला अगेन मी 2 न मल्टिप्लाय केलं तर मला कॅपिटल डी भेटतोय. म्हणजेच ट्वाइस इंटू आर अशा पद्धतीने मला भेटतोय. मग या ठिकाणी हा काय झाला, ट्वाइस आर आहे, याचा अर्थ काय झाला, हा स्मॉल डी झाला. म्हणजे डायमीटर ऑफ कोर किंवा डायमीटर ऑफ कंडक्टर झाला. सिमिलरली इंटू 0 इज इक्वल टू 0.368 इंटू ट्वाइस इंटू कॅपिटल आर काय, कॅपिटल डी आहे. म्हणजेच अगेन आपल्याला काय भेटलं बघा, मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर ऑफ द कोर म्हणा किंवा केबल म्हणा, अगेन आपल्याला त्याची व्हॅल्यू काय भेटली, 0.368 इंटू डायमीटर ऑफ शीट. आपल्याला असा अगेन डायमीटर भेटलेला आहे. मग रेडियस म्हणू द्या किंवा डायमीटर म्हणू द्या, जो आपल्याला फॅक्टर भेटणार आहे तो कितीचा भेटणार आहे, 0.368 चा आपल्याला फॅक्टर भेटणार आहे. मग कन्फ्युजन एक्झाम मध्ये क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो, मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस बद्दल आपल्याला माहिती असतं, ती किती असते, आर इज इक्वल टू 0.368 असते. पण जर आपल्याला मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर विचारला असेल तर आपलं कन्फ्युजन काय असतंय, आपल्याला आर चा माहिती होता, जर डी च करायचं असेल तर आपल्याला काय करणार आहे, आर ला काय करणार आहे, 2 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. जर आपण आर ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपण काय करतो, ह्या 0.368 ला पण या ठिकाणी मल्टिप्लाय करावं असं वाटतं. इथं आपलं कन्फ्युजन होतं. मग ज्यावेळेस आपण याला डी ला ज्यावेळेस आपण जर 2 ने मल्टिप्लाय केलं ह्या 0.368 ला, 0.d जो डायमीटर असतो तो डायमीटर इज इक्वल टू काय असणार आहे, 0.72 च्या समथिंग या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. मग हे जर आन्सर आपण एक्झाम मध्ये लिहिलं तर हे आन्सर या ठिकाणी काय हो, चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर मध्ये बोला किंवा मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस मध्ये बोला, त्याची व्हॅल्यू काय असणार आहे हो, आर इज इक्वल टू 0.368 इंटू कॅपिटल आर, त्याचबरोबर डी इज इक्वल टू 0.368 इंटू कॅपिटल डी. हे दोनच फॉर्म आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत एक्झाम मध्ये. आपल्याला या दोन्ही बद्दल म्हणजे मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस असेल किंवा मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर असेल, या ठिकाणी आपल्याला दोन्हीही फॉर्म मध्ये आपल्याला विचारलं तर या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. त्याचबरोबर कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर इज इक्वल टू ई, हा फॉर्म सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने. अगेन कोणता फॉर्म आहे, कोणते कोणते फॉर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत बघा, कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर इज इक्वल टू ई, त्याचबरोबर स्मॉल आर इज इक्वल टू ई रेस टू -1 इंटू आर, हा एक फॉर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर जो आपण लॉग घेतला होता ln ऑफ कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर इज इक्वल टू 1 असतो. कोणासाठी, फॉर मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ कोर, रेडियस ऑफ कोर्स साठी हा पण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अगेन इम्पॉर्टंट, आर इज इक्वल टू 0.368 इंटू कॅपिटल आर and D is equal to 0.368 into capital D. हे जे एवढे फॉर्म या ठिकाणी लिहिलेले आहेत, हे फॉर्म आपल्याला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग आपण पाहिलं होतं की जी ईमॅक्स होती, त्या ईमॅक्सचा रिझल्ट आपण काय डिराइव्ह केला होता, ईमॅक्स is equal to V divided by R ln of capital R divided by small r. हा रिझल्ट आपण या ठिकाणी काय केला होता, पाहिलेला होता. मग जर हा रिझल्ट पाहिलेला असेल, मग इन केस ऑफ मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ कोर जर ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r जर अशी कंडिशन असेल, मग इन दिस कंडिशन म्हणतो, याचा अर्थ काय आहे, ऍट मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ कंडक्टर हा ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r काय असणार आहे, 1 असणार आहे. जर असं असेल तर मग जी ई मॅक्स असणार आहे ती ई मॅक्स कशी असणार आहे, V डिवायडेड बाय
स्मॉल आर एवढी असणार आहे. किंवा जर डीच्या भाषेमध्ये बोललं, या ठिकाणी याच रेडियसला जर आपण डीच्या भाषेमध्ये बोलायचं असेल म्हणजेच ln ऑफ ट्वाइस आर डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ आर, म्हणजेच याला आपण काय लिहू शकतो बघा, ln ऑफ कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. अगेन ही जी व्हॅल्यू असणार आहे, अगेन व्हॅल्यू याची काय असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजेच आपण Emax ला कसं लिहू शकतो, ड्युरिंग मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर ऑफ द कोर Emax काय असते बघा, V डिवायडेड बाय स्मॉल डी. अगेन हाही रिझल्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याचा युनिट व्होल्ट पर मीटर म्हणा किंवा केव्ही पर सेंटीमीटर म्हणा किंवा केव्ही पर मीटर म्हणा, हे आपले सगळे युनिटचे असतात. मग V डिवायडेड बाय डी, अगेन हा जो V आहे हा V आपण कसा घेतो, पर फेज किंवा फेज व्होल्टेज या ठिकाणी घेत असतो. मग जर आपण फेज व्होल्टेज घ्यायला गेलो तर जो आपला कोर असतो आणि जो शीत असतो, या कोर आणि शीत मधलं जो व्होल्टेज असतं त्याला आपण काय म्हणतो, फेज व्होल्टेज असं म्हणतो. कारण हे शीत आपण ग्राउंडला आहे असं काय करत असतो, अज्युम करत असतो. जर ग्राउंडला असेल तर याचं पोटेन्शियल काय असतं, या शीतवरती 0 असतं असं आपण अज्युम करतो. ठीक आहे, मग हे इम्पॉर्टंट एवढं कन्क्लुजन या ठिकाणी, हे जे मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस आहे या मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस वरती या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ऍट मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर Emax ची व्हॅल्यू किंवा इलेक्ट्रिक फील्ड ची व्हॅल्यू किती असते, V डिवायडेड बाय आर. अगेन डायमीटरच्या भाषेत बोललो तर V डिवायडेड बाय डी. या ठिकाणी आपल्याला हे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे, हे झालं मोस्ट इकॉनॉमिकल रेडियस ऑफ द कोर बद्दल, किंवा त्याला मोस्ट इकॉनॉमिकल डायमीटर ऑफ द कोर असं म्हटलं तरी काय फरक पडणार नाही. आपण पाहिलं दोन्हीच्याही व्हॅल्यू काय येणार आहे, सेम येणार आहेत. हे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, यानंतर आपण काय पाहणार आहे बघा, ग्रेडिंग ऑफ केबल हा कन्सेप्ट काय आहे ते या ठिकाणी आपण आता डिस्कशन करणार आहे. ग्रेडिंग ऑफ केबल याचा अर्थ काय आहे, जे केबल आहे त्या केबल मध्ये आपण काय पाहिलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड मॅक्झिमम एका पॉइंटला होती आणि इलेक्ट्रिक फील्ड मिनिमम एका पॉइंटला होते. मग ते दोन पॉइंट कसे होते, वेगवेगळे होते. जर म्हणजे याचा अर्थ काय, जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्डचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं, नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. मग हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपण जे मटेरियल आहे ते मटेरियल काय करतो, वेगवेगळ्या डायलेक्ट्रिकचं वापरतो. म्हणजे त्याची परमिटिव्हिटी आपण काय करतो, वेगवेगळी घेतो. मग ते वेगवेगळी परमिटिव्हिटी घेऊन जे इलेक्ट्रिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण युनिफॉर्म करण्याचं किंवा इक्वल करण्याचं काम करत असतो. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रेडिंग ऑफ केबल आपण त्यालाच या ठिकाणी म्हणत असतो. जर मग ग्रेडिंग ऑफ केबल अशा पद्धतीने आपण सांगितलं असेल तर मग बघा, ग्रेडिंग ऑफ केबलची या ठिकाणी डेफिनेशन या ठिकाणी पाहायचं आहे. द प्रोसेस ऑफ अचिव्हिंग युनिफॉर्म the process of achieving uniform electrostatic stress in the dielectric of the cable is known as a grading of cable. बघा, grading of cable ची डेफिनेशन या ठिकाणी काय पाहिले, the process of achieving uniform electrostatic stress in a dielectric of a cable is called as a grading of cable. हे आपण पाहिलं. मग फॉर आपण काय बघतो बघा, फॉर सेफ वर्किंग ऑफ केबल हॅव्हिंग होमोजिनियस डायलेक्ट्रिक. म्हणजे होमोजिनियस डायलेक्ट्रिक याचा अर्थ काय आहे, जे आपण डायलेक्ट्रिक मटेरियल यूज करणार आहे ते डायलेक्ट्रिक मटेरियल आपण एकाच डायलेक्ट्रिकचं काय करणार आहे, यूज करणार आहे. द स्ट्रेंथ ऑफ द डायलेक्ट्रिक मस्ट बी मोर दॅन द मॅक्झिमम पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. ती कशी असली पाहिजे, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्या मटेरियलची काय असली पाहिजे, ज्यादा असली पाहिजे. कोणापेक्षा, ते जे इलेक्ट्रिक स्ट्रेस मॅक्झिमम ऑकर होणार आहे किंवा जे पोटेन्शियल ग्रेडियंट मॅक्झिमम ऑकर होणार आहे त्याच्यापेक्षा काय असायला पाहिजे, ज्यादा असायला पाहिजे. जर असं असेल, इफ डायलेक्ट्रिक ऑफ हाय स्ट्रेंथ इज युज्ड, जर आपण डायलेक्ट्रिक ऑफ हाय स्ट्रेंथ यूज केलं, then it is useful only for the near the surface of conductor. म्हणजे सरफेस ऑफ कंडक्टरच्याच फक्त आपण हे ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. फक्त आपण डायलेक्ट्रिक हाय स्ट्रेंथ यूज केलं तर त्याचा वापर फक्त ऍट द सरफेस ऑफ कंडक्टर होणार आहे. पण ऍट द सरफेस ऑफ स्ट्रिंग काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे. जर इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे तर आपण जे डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ज्यादा यूज केली होती ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथचं काय होणार आहे, वेस्टेज होणार आहे. तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे, वेअर द स्ट्रेस इज मॅक्झिमम बट ऍट द सरफेस ऑफ शीट स्ट्रेस इज अ मिनिमम, so the dielectric will be unnecessarily more strong. याचा अर्थ काय आहे, म्हणजे डायलेक्ट्रिक आपण मटेरियल यूज हाय स्ट्रेंथ यूज करणार आहे ते काही गरज नसताना ज्यादा स्ट्रॉंग किंवा ज्यादा स्ट्रेंथचं घ्यावं लागणार आहे. का, कारण एका ठिकाणी मॅक्झिमम आहे, एका ठिकाणी मिनिमम आहे. मग त्याला आपल्याला कुठेतरी इक्वल करायचं आहे. मग इक्वल करण्यासाठी आपण काय करतो,
ग्रेडिंग ऑफ केबल्स आपण या ठिकाणी हे ऑपरेशन या ठिकाणी परफॉर्म करतोय. मग ड्रॉबॅक काय आहेत बघा, ड्रॉबॅक ऑफ अनइक्वल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, जे अनइक्वल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन होतं त्या अनइक्वल स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनचे ड्रॉबॅक जर आपल्याला पाहायचे असतील तर काय होतं बघा, इन्सुलेशन ऑफ अ ग्रेटर थिकनेस इज रिक्वायर्ड विच इन्क्रीजेस द साइज ऑफ केबल, हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलं आहे. त्याचबरोबर इट मे लीड्स टू द ब्रेकडाऊन ऑफ इन्सुलेशन, इन्सुलेशनचं ब्रेकडाऊन होण्याचे चान्सेस सुद्धा असतात. का? कारण इलेक्ट्रिक स्ट्रेस त्या ठिकाणी जादा असतो. म्हणून काय म्हणतो आपण, टू ओव्हरकम अबो ड्रॉबॅक, हे जे ड्रॉबॅक आहे ते ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतो, इट इज नेसेसरी टू हॅव युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेस इन अ केबल, दिस कॅन बी अचीव्ड बाय द फॉलोइंग मेथड्स. मग त्याच्यामध्ये आपण काय पाहतो, कॅपॅसिटन्स ग्रेडिंग आणि इंटरसीट ग्रेडिंग, ह्या दोन मेथड या ठिकाणी आपल्याला महत्वाच्या आहेत. मग या दोन मेथड आपण कशासाठी यूज करतो, जे इलेक्ट्रिक स्ट्रेस आहे त्या इलेक्ट्रिक स्ट्रेसचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिक स्ट्रेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी या दोन ग्रेडिंग मेथड यूज करतो. पहिली मेथड आहे कॅपॅसिटन्स ग्रेडिंग, दुसरी मेथड आहे इंटरशीथ ग्रेडिंग. या मेथड आपल्याला या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. ग्रेडिंग ऑफ केबल आपण का करतो हे आपण पाहिलेलं आहे. क्वेश्चन एक्झाम मध्ये याच्यावरती विचारला जातो, ग्रेडिंग ऑफ केबल्स इज परफॉर्म्ड फॉर, कशासाठी केलं जातं, टू अचीव युनिफॉर्म इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन अ डायइलेक्ट्रिक ऑफ केबल. म्हणजे जो स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी आपण काय करतो, ग्रेडिंग ऑफ केबल हे आपण ऑपरेशन या ठिकाणी केबल मध्ये परफॉर्म करत असतो. त्याचे ड्रॉबॅक आहेत, हे ड्रॉबॅक आपल्याला माहिती पाहिजेत. दोन मेथड आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजेत. मग पहिली आपण जी ग्रेडिंग मेथड आहे त्या पहिल्या ग्रेडिंग मेथडचं नाव आहे कॅपॅसिटन्स ग्रेडिंग. सर बाहेर कोण आलं का बघा, दरवाजा वाजला वाटला. ठीक आहे, आपण पहिली मेथड पाहतो या ठिकाणी कॅपॅसिटन्स ग्रेडिंग. मग कॅपॅसिटन्स ग्रेडिंग असेल याचा अर्थ कसा आहे बघा, कॅपॅसिटन्स ग्रेडिंग ज्यावेळेस आपण ग्रेडिंग म्हणतोय, ग्रेडिंगचा अर्थ काय आहे, जे आपण मटेरियल डायइलेक्ट्रिक मटेरियल या ठिकाणी यूज करणार आहे ते डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण वेगवेगळ्या परमिटिव्हिटीचं यूज करतो. जर एकच मटेरियल असेल तर त्या मटेरियलची परमिटिव्हिटी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजे सेम असणार आहे. पण जर आपण मटेरियलच वेगवेगळं वापरायला गेलो, जर मटेरियल वेगवेगळं वापरलं तर त्याची परमिटिव्हिटी पण काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. मग कॅपॅसिटन्स ग्रेडिंग मध्ये आपण काय करत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काय करत असतो, यूज करत असतो. जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा सेंटरचा काय आहे, सेंटरचा कंडक्टर आहे. या ठिकाणी हे आउटरचं याचं पहिलं शीट आहे, पहिलं इन्सुलेशन आहे. याच बरोबर हे याचं दुसरं इन्सुलेशन आहे. याच बरोबर हे त्याचं काय आहे, तिसरं हे इन्सुलेशन अशा पद्धतीने आहे. आणि याच्या आउटर पार्टला काय असणार आहे, इन्सुलेशनच्या बाहेर काय असणार, आपली शीट असणार आहे. जर मग असं असेल तर आपल्याला बघा, हे इन्सुलेशन हे कंडक्टर आहे, ह्या कंडक्टरच्या आपण या ठिकाणी बघा हे रिप्रेझेंट काय करते, दिस रिप्रेझेंट एप्सिलॉन 1, एप्सिलॉन 2, एप्सिलॉन 3. हे जे एप्सिलॉन आहे त्या एप्सिलॉनलाच आपण काय म्हणतो, परमिटिव्हिटी. त्या एप्सिलॉनला आपण काय म्हणतो, परमिटिव्हिटी असं म्हणत असतो. जर आपण डायइलेक्ट्रिक ऑफ डिफरंट मटेरियल यूज केलेले असतील, डायइलेक्ट्रिक ऑफ डिफरंट मटेरियल युज्ड, देन एप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी विल बी डिफरंट फॉर इच मटेरियल. म्हणजे प्रत्येक मटेरियल साठी जे डायइलेक्ट्रिक जी परमिटिव्हिटी असणार आहे ती परमिटिव्हिटी या ठिकाणी काय असणार आहे, डिफरंट या ठिकाणी असणार आहे. मग जर ती परमिटिव्हिटी या ठिकाणी डिफरंट असेल, बघा या ठिकाणी हा कंडक्टर आहे, पहिलं मटेरियल वापरत त्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन 1, दुसरी मटेरियल वापरत त्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन 2, तिसरी मटेरियल वापरत त्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन 3. जर असे आपण तीन प्रकारचे तीन मटेरियल या ठिकाणी वापरले असतील, मग पहिल्या मटेरियलचं जो कंडक्टर आहे त्या कंडक्टरचा डायमीटर अगेन आपण स्मॉल आर घेणार आहे. जो दुसरा मटेरियल आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल त्याचा डायमीटर आपण D1 घेतोय, त्याची रेडियस काय असणार आहे, D1/2 ही त्याची काय असणार आहे, रेडियस असणार आहे. अगेन जर तिसरं जे आपण दुसरं मटेरियल घेतलेलं आहे त्याची रेडियस काय असणार आहे, D2/T. आणि अगेन आपण त्याच्या आउटरला काय करणार आहोत, शीट प्रोव्हाइड करणार आहे, त्याची रेडियस काय असणार आहे,
कॅपिटल D बाय 2 असणार आहे. ठीक आहे. मग जर हे असं असेल तर या ठिकाणी बघा आपण काय करतोय, जे आपण पहिलं कंडक्टर घेतलं त्या कंडक्टरचा डायमीटर आपण काय घेतलं, कंडक्टरचा रेडियस काय घेतली, स्मॉल आर घेतली. जे आपण पहिलं डायलेक्ट्रिक मटेरियल घेतलं त्या डायलेक्ट्रिकची जी रेडियस होती ती डायलेक्ट्रिक मीडियम 1 ची डायलेक्ट्रिक 1 ची रेडियस काय घेतली, R1 घेतली. त्याची परमिटिव्हिटी काय घेतली, ε1. जे दुसरं डायलेक्ट्रिक होतं त्या दुसऱ्या डायलेक्ट्रिकची जी रेडियस होती ती आपण R2 घेतली. त्याचे जो परमिटिव्हिटी ती ε2 घेतली. सिमिलरली जे शीत होती ते शीतचं डायलेक्ट्रिक असणार आहे, त्या शीतच्या आतमध्ये काय असणार आहे, डायलेक्ट्रिक असणार आहे. त्याची जी रेडियस होती ती कॅपिटल R घेतली. त्याची काय असणार आहे, परमिटिव्हिटी आपल्याला ε3. अशा पद्धतीने आपल्याला बघा रेडियस आपण घेतली, त्याचबरोबर त्याच्या परमिटिव्हिटी सुद्धा आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या परमिटिव्हिटी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेल्या आहेत. ε1 ε2 ε3 आणि हे जे कंडक्टर आहे त्या कंडक्टरचे रेडियस काय आहे, स्मॉल आर आहे. जर असं असेल तर मग आपण इलेक्ट्रिक फील्ड जी म्हणतो ती इलेक्ट्रिक फील्ड कशा पद्धतीने ऑकर होते बघा. हा जर कंडक्टर असेल आणि कंडक्टरच्या बाहेर कुठलं मटेरियल असणार आहे, हे R1 हे काय असणार आहे, या ठिकाणी कंडक्टरच्या बाहेरचं पहिलं आवरण असणार आहे. जे की आपण शीत घेतलं होतं, ज्या ठिकाणी आपण कॅपिटल R घेतलं होतं त्या ठिकाणी आपण काय करणार, आता स्मॉल आर हे या ठिकाणी घेणार आहे. मग जर आपण मॅक्झिमम इलेक्ट्रिक स्ट्रेसचा जर आपण विचार केलेला होता किंवा फील्ड इंटेन्सिटी डिस्टन्स एक्स आपण जी घेतली होती ती कशी घेतली होती, E इज इक्वल टू चार्ज डिवाइडेड बाय 2 पाय एप्सिलॉन इंटू एक्स ऍट अ डिस्टन्स ऑफ एक्स. अशा आपण काय घेतली होती, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स एक्स आपण घेतली होती. या ठिकाणी चार्ज ऑन कंडक्टर सेम आहे, फक्त आपण काय करतोय, हे जे दोन प्रोडक्ट आहेत एप्सिलॉन इंटू एक्स हा जो दोन प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपण काय करतोय, या ठिकाणी चेंज करतोय. कारण आपण काय करतोय, वेगवेगळे डायलेक्ट्रिक मटेरियल या ठिकाणी यूज करतोय. जर वेगवेगळे डायलेक्ट्रिक मटेरियल आपण यूज केले, 2 पाय फिक्स आहे, एप्सिलॉन फिक्स आहे, हा एक्स सुद्धा फिक्स आहे. मग हा जो एप्सिलॉन आणि एक्स आहे म्हणजेच एक्स हे काय आहे, डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स आपण काय करतोय, व्हॅरी करतोय. अगेन एप्सिलॉन काय आहे, परमिटिव्हिटी आहे, ती परमिटिव्हिटी पण आपण काय करतोय, व्हॅरी करतोय. मग जर आपल्याला युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ फील्ड पाहिजे असेल, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेस पाहिजे असेल तर मग हा जो प्रोडक्ट आहे एप्सिलॉन इंटू एक्स चा हा प्रोडक्ट कसा पाहिजे, हो एप्सिलॉन इंटू एक्स हा प्रोडक्टच काय पाहिजे आपल्याला, कॉन्स्टंट प्रोडक्ट आपल्याला या ठिकाणी गरजेचा आहे. मग तो कॉन्स्टंट प्रोडक्ट पाहिजे असेल, एक्स हे काय या ठिकाणी डिस्टन्स आहे. याचाच अर्थ जर पहिला मटेरियल असेल तर एप्सिलॉन इंटू R1 हे डिस्टन्स काय पाहिजे, इज इक्वल टू कॉन्स्टंट पाहिजे. हे काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. सिमिलरली जे दुसरं असणार आहे एप्सिलॉन इंटू R इज इक्वल टू काय असणार आहे, एप्सिलॉन इंटू R1 इज इक्वल टू एप्सिलॉन इंटू R2. हे जे डिस्टन्स आहेत हे डिस्टन्स कसे पाहिजे, तो कॉन्स्टंट पाहिजेत. जर असं असेल तर आपल्याला काय भेटणार आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. मग जर ते डिस्ट्रीब्युशन आपल्याला पाहायचं असेल तर बघा मी काय म्हणतोय, एप्सिलॉन इंटू एक्स शुड बी कॉन्स्टंट. हे जर कॉन्स्टंट पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी ही जी टर्म आहे ती काय आहे बघा, एप्सिलॉन इंटू एक्स ही काय कॉन्स्टंट असायला पाहिजे. म्हणजे जो एप्सिलॉन आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असायला पाहिजे, एक्स असायला पाहिजे. याचाच अर्थ जो एप्सिलॉन आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर असायला पाहिजे. एप्सिलॉन जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R1 असायला पाहिजे. ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस आपल्याला जे आपले इलेक्ट्रिकल स्ट्रेसचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन आपल्याला काय मिळणार आहे, कॉन्स्टंट मिळणार आहे. म्हणजे हा जर R1 आपण वाढवला तर हा एप्सिलॉन 1 या ठिकाणी काय होणार आहे, कॉन्स्टंट रिड्यूस होणार आहे. आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट एप्सिलॉन इंटू एक्स किंवा त्याला आपण एप्सिलॉन इंटू R1 हा प्रोडक्ट काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. आपण डिस्टन्स वाढवत असेल तर हा एप्सिलॉन कमी होतोय, दोघांचा प्रोडक्ट या ठिकाणी काय राहतोय, कॉन्स्टंट राहतोय. आणि हेच आपण काय करतोय, कपॅसिटन्स ग्रेडिंग मध्ये आपण हेच काय करत असतो, यूज करत असतो. मग असं असेल तर यासाठी आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ डायइलेक्ट्रिक या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, इनफायनाइट नंबर ऑफ डायइलेक्ट्रिक्स आपल्याला त्या ठिकाणी यूज करावे लागणार आहेत. जनरली आपण हा जो फिगर घेतलेला आहे या फिगर मध्ये जे आपण डायरेक्टरी या ठिकाणी यूज केले आहेत, किती डायरेक्ट यूज केले तो या ठिकाणी 1 2 आणि 3 प्रकारचे या ठिकाणी आपण डायलेक्ट्रिक या ठिकाणी काय केलेले आहेत, यूज केलेले आहेत. 3 प्रकारचे डायइलेक्ट्रिक आपण यूज केले. आणि कॅपॅसिटन्स ग्रेडिंग आपण कशा पद्धतीने करतो, काय करतो, फक्त आपण डायइलेक्ट्रिक ऑफ डिफरंट मटेरियलचे डायइलेक्ट्रिक आपण काय करतो, यूज करतो. ही झाली पहिली केस झाली कॅपॅसिटन्स ग्रेडिंग.
जो एप्सिलॉन आहे एप्सिलॉन इंटू आर चा प्रोडक्ट काय असायला पाहिजे हो कॉन्स्टंट असायला पाहिजे. मग आर हे काय आहे रेडियस ऑफ कंडक्टर आहे. याचाच अर्थ याला आपण असं लिहू शकतो का बघा epsilon 1 into r is equal to epsilon 2 into r1 is equal to epsilon 3 into r2. हा जो प्रोडक्ट असायला पाहिजे हा प्रोडक्ट काय असायला पाहिजे हो कॉन्स्टंट असायला पाहिजे. हा जर प्रोडक्ट या ठिकाणी कॉन्स्टंट असेल तर आपल्याला काय भेटणार आहे हो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ स्ट्रेस. जे स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला काय भेटणार आहे युनिफॉर्म भेटणार आहे. याचाच अर्थ यालाच आपण 1 डिवाइडेड बाय एप्सिलॉन 1 इंटू डी इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय एप्सिलॉन 2 इंटू D1 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय एप्सिलॉन 3 इंटू D2 याला आपण असंही लिहू शकतो. अगेन डी हा काय आहे डायमीटर आहे कोणाचा जे जे मटेरियल आहे सेंटर पासून कंडक्टरच्या जे डायलेक्ट्रिक मटेरियल आपण डिफरंट परमिटिव्ह यूज केलेला आहे तिथपर्यंत हा काय आहे डायमीटर आहे. ही झाली पहिली मेथड ज्यामध्ये आपण कॅपॅसिटन्स ग्रेडिंग पाहिलं. त्याच्यामध्ये आपण काय करतो डिफरंट डायलेक्ट्रिक मटेरियल या ठिकाणी आपण यूज करत असतो. जर आपण दुसऱ्या मेथडकडे गेलो तर दुसऱ्या मेथडचं नाव आहे इंटरशीट ग्रेडिंग. ठीक आहे ही झाली आपली दुसरी मेथड आहे. इंटरशीट ग्रेडिंग मध्ये आपण काय करतो जे डायलेक्ट्रिक मटेरियल असतं ते डायलेक्ट्रिक मटेरियल आपण होमोजिनियस डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण यूज करतो. म्हणजे आपण वेगवेगळे मटेरियल यूज न करण्याऐवजी आपण काय करतो एकच मटेरियल या ठिकाणी काय करतो यूज करतो. पण इंटरशीट ग्रेडिंग आहे याचाच अर्थ काय आहे जो कंडक्टर आहे किंवा जो कोर आहे आणि जे आपला आउटरचं मेटॅलिक शीट आहे त्याच्या मेटॅलिक शीटच्या मध्ये आपण काय करतो वेगवेगळ्या प्रकारचे आपण दोन एकाच मटेरियलचे म्हणजे होमोजेनियस मटेरियलचे आपण काय करत असतो शीट प्रोव्हाइड करत असतो. या ठिकाणी जर आपण हा क्रॉस सेक्शनल व्ह्यू पाहिला तर या क्रॉस सेक्शनल व्ह्यू मध्ये बघा हा झाला कंडक्टर. याच्या भोवतीचं हे काय झालं बघा हे पहिलं इंटरशीट झालं. हे काय झालं बघा हे दुसरं इंटरशीट झालं. अगेन हे जे बाहेरचं आवरण आहे बाहेरचं कव्हरेज आहे ते काय झालं आपलं लीड शीट झालं. म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण होमोजिनियस डायलेक्ट्रिक मटेरियलचं काय करतोय इंटरशीट या ठिकाणी जे मेटॅलिक शीट आहे लीड शीट आणि कोर आहे याच्यामध्ये आपण काय करतोय प्लेस करतोय. जर असं केलं तर अगेन आपल्याला जे इलेक्ट्रिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे ते इलेक्ट्रिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला भेटणार आहे. मग अगेन हे जे दिसतंय हे जे आहे ते काय बघा डायमीटर रेडियस आहे त्याला आपण D/2 किंवा त्यालाच आपण स्मॉल r2 स्मॉल r असं म्हणूया. त्याचबरोबर हे जे लेंथ सेंटर पासूनचे हे डिस्टन्स आहे हे डायइलेक्ट्रिक होमोजिनियस डायइलेक्ट्रिक मटेरियल जे आपण यूज केलेलं आहे जे इंटरशीट 1 आहे त्या इंटरशीट 1 चं काय आहे ही रेडियस आहे. ही रेडियस ऑफ इंटरशीट 2 ज्याला आपण D2/2 असं म्हणतो. ठीक आहे ही काय झाली दुसऱ्याची झाली. आणि अगेन जो कोर आहे आणि जे इंटरनल शीट आहे त्याचे रेडियस काय झाले हो कॅपिटल R म्हणूया. याला काय म्हणूया R2 म्हणूया याला R1 म्हणूया. ठीक आहे आणि हे जो आहे जो कोरची रेडियस आहे त्याला आपण R म्हणूया. जर असं आपण बोललो हे जे काय आहे त्याच्यामध्ये इन्सुलेशन आहे जे की आपण काय करणार या ठिकाणी जे डायइलेक्ट्रिक मटेरियल आहे ते आपण होमोजिनियस डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण या ठिकाणी काय करतो यूज करतो. जर मग आपण इमॅक्स बद्दल बोललो किंवा जर आपण जो पोटेन्शियल ग्रेडियंट आहे त्याला आपण जी असं बोलतो. मग तो पोटेन्शियल ग्रेडियंट बाबत जर आपण बोललो जो ई म्हणा किंवा त्यालाच आपण जी म्हटलं तर चालेल. मग हा जो ई आहे किंवा हा जो जी आहे तो जो मॅक्झिमम कुठं ऑकर होतो मॅक्झिमम ऑकर्स ऍट द सरफेस ऑफ द कंडक्टर. मग जर याला आपण जी मॅक्स असं म्हटलं तर जी मॅक्स 1 जो पहिला जी मॅक्स 1 असणार आहे कुठे ऑकर होणार आहे ह्या कंडक्टरच्या सरफेस वरती म्हणजे ऍट अ डिस्टन्स R वरती ऑकर होणार आहे. पण त्याला पहिली इंटरशीट काय असणार आहे डिस्टन्स R1 असणार आहे. जर मग असं असेल तर त्याला कसं लिहितोय बघा V/R इंटू ln ऑफ स्मॉल r1 डिवाइडेड बाय R अशा पद्धतीने आपण लिहू शकतो का बघा का कारण हा ऑकर कुठे होणार आहे जर आपण फक्त ह्या R1 चा आणि R चा विचार केला तर मॅक्झिमम कुठे ऑकर होणार आहे या R1 वरतीच फक्त तो ऑकर होणार आहे. सिमिलरली जो दुसरा आहे त्याला आपण Gmax2 असं म्हणूया. तो Gmax2 ऑकर कुठे होणार आहे बघा V Gmax2 म्हणा किंवा याला Emax2 म्हणा.
हा पोटेन्शियल ग्रेडियंट आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्ही काय आहेत, सेमच आहेत. V डिवायडेड बाय R1 इंटू ln ऑफ R2 डिवायडेड बाय R1. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दुसरा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे तो दुसरा पोटेन्शियल ग्रेडियंट सुद्धा आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी भेटणार आहे. कॅपॅसिटन्स ग्रेडिंग ठीक आहे. सिमिलरली जर आपल्याकडे तिसरा पोटेन्शियल ग्रेडियंट आपण बोललो तर तो Gmax 3 इज इक्वल टू काय भेटणार आहे, Gmax 3 आपण कुठे कॅल्क्युलेट करणार आहे बघा. हा जो कंडक्टर Gmax 3 आहे हा आपण कोणाच्या मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे, हा R1 आणि R2 च्या मध्ये आपण काय केलं, Gmax 2 काढला. Gmax 1 कुठे काढला, हा R आणि R1 च्या मध्ये. Gmax 3 आपण कुठे काढणार आहे, हा आणि म्हणजे R2 आणि कॅपिटल R याच्यामध्ये काय करणार आपण, Gmax 3 काढणार आहे. जर मग असं असेल तर R2 ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल R2 हा आपल्याला काय भेटला, Gmax 3 भेटला. मग आपल्याला वेगवेगळे पोटेन्शियल ग्रेडियंट भेटले. पण हे पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला कधी भेटले, ज्यावेळेस आपण फक्त एकच होमोजिनियस मटेरियल या ठिकाणी यूज केलं, म्हणजे त्याचे डायइलेक्ट्रिक परमिटिव्हिटी आपण काय केली होती, सेम ठेवली होती. जर असं असेल तर एकच होमोजिनियस मटेरियल असेल तर Gmax ऍट इच अँड एव्हरी सरफेस ऑफ द इंटरशिप काय असणार आहे, सेम असणार आहे. का, कारण आपण होमोजिनियस डायइलेक्ट्रिक मटेरियल आपण यूज करतोय. जर मग असं मटेरियल यूज केलं असेल तर मग जे आपण Gmax 1 कॅल्क्युलेट केलेला आहे, Gmax 2 कॅल्क्युलेट केलेला आहे, Gmax 3 या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आहे, हे सगळे Gmax आपल्याला काय असणार आहे, तो हे जे सगळे Gmax असणार आहेत हे आपल्याला कसे भेटणार आहे, तो सेम भेटणार आहे. ठीक आहे, हे आपल्याला कसे भेटणार आहेत, सेम भेटणार आहेत. जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा हे जे पॉइंट आहे हा जो R आहे आणि हा R1 आहे याच्या दोघांमध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याला आपण V1 म्हणूया. सिमिलरली हा R1 आणि R2 च्या मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स असेल त्याला आपण V2 म्हणूया आणि हा तिसरा याला आपण V3 म्हणूया. जर असं झालं तर या ठिकाणी जो Gmax 1 आहे तो V1 याला असं म्हणूया. अगेन जो Gmax 2 आहे त्याला आपण V2 म्हणूया. जो Gmax 3 आहे याला आपण काय म्हणूया, V3 म्हणूया. मग जर डायइलेक्ट्रिक मटेरियल एकच असेल याचाच अर्थ काय असणार आहे बघा, जो Gmax 1 आहे इज इक्वल टू Gmax 2 आहे इज इक्वल टू Gmax 3 आहे, हे सगळे सेम असणार आहेत. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. कारण होमोजिनियस मटेरियलचा आपण इंटरशिप केलेला आहे त्या ठिकाणी. म्हणजेच Gmax 1 इज इक्वल टू Gmax 2 इज इक्वल टू Gmax 3 जर असं असेल तर या ठिकाणी बघा काय होतंय, हे जे सगळे प्रोडक्ट आहेत ह्या जो डिस्टन्स आहे ते डिस्टन्स सरफेस वरती काय असणार आहे, सेमच असणार आहे. मग याचा अर्थ प्रत्येक सरफेस वरती डायइलेक्ट्रिक स्ट्रेस सेम असेल. म्हणजे त्या ठिकाणी जे व्होल्टेज आहे टोटल व्होल्टेज आपण V1 प्लस V2 प्लस V3 अशा पद्धतीने या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजे जो इलेक्ट्रिक स्ट्रेस आहे तो इलेक्ट्रिक स्ट्रेस आपल्याला काय भेटणार आहे, इलेक्ट्रिक स्ट्रेस आपल्याला कसा भेटणार आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिकल स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. यानंतर आपण काय बघणार आहोत, यानंतर आपण जो आपला कॅपॅसिटन्स होता आपण सिंगल कोर केबल मध्ये पाहिला होता. आपण आता कॅपॅसिटन्स इन 3 कोर केबल काय असतो कन्सेप्ट, कॅपॅसिटन्स इन 3 कोर केबल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपण पाहिलं की जी आपली 3 कोर केबल आहे याचाच अर्थ काय असणार आहे, 3 कोर केबल आपण कशाला म्हणतो हे आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. याच्यामध्ये 3 कोर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे केबल एकच असणार आहे पण या केबल मध्ये या ठिकाणी आपल्याला 3 कोर पाहायला भेटतील किंवा 3 कंडक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे, मग याच्यामध्ये हा कंडक्टर 1 झाला, हा कंडक्टर 2 झाला आणि हा काय झाला, कंडक्टर 3 झाला. या कंडक्टरला नाव मी A देतो, या कंडक्टरला नाव मी B देतो आणि या कंडक्टरला मी नाव काय देतो, C देतो. हे काय झालं, त्याचा आउटर पार्ट झाला. त्याला काय म्हणतो आपण, सर्विंग असं म्हणतो. केबलचा बाहेरचा पार्ट हा काय झाला, हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टरची काय झाली, हो शीत झाली. ठीक आहे, हा शीत झाला. हा कोर किंवा कंडक्टर आउटर पार्टला आपण काय म्हणतो, सर्विंग असं म्हणतो. ठीक आहे, मग ही जर केबल असेल तर या केबल मध्ये, या केबल आपण 3 कोर असल्यामुळे काय म्हणतो आपण,
थ्री फेज केबल असं म्हणतो. मग या थ्री फेजचा केबल आपण काय करतो, थ्री फेज पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण काय करतो, या केबलचा उपयोग करतो. मग ह्याच केबलचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू या ठिकाणी पाहिलेला आहे आपण, दिलेला आहे. कॅपॅसिटन्स इन थ्री कोअर केबल, कॅपॅसिटन्स त्याच्यामध्ये का प्रेझेंट येणार आहे, जे दोन कोअर आहेत त्या दोन कोअर मध्ये काहीतरी डायलेक्ट्रिक मटेरियल असणार आहे. मग त्या डायलेक्ट्रिक मटेरियल आलं की त्या ठिकाणी काय येणार आहे, कॅपॅसिटन्स येणार आहे. सिमिलरली जो एक कोर आहे आणि जो त्याचा आउटर पार्ट शीत आहे त्याच्यामध्ये सुद्धा डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. ते डायलेक्ट्रिक मटेरियल असल्यामुळे त्याच्यामध्ये काय येणार आहे, कॅपॅसिटन्स अगेन प्रेझेंट असणार आहे. म्हणजे बघा आपण जे तीन कोर पाहिले होते ते जे तीन कंडक्टर होते, कंडक्टर ए, कंडक्टर बी आणि कंडक्टर सी, असे तीन कंडक्टर या ठिकाणी आपण पाहिले होते. मग या दोन कंडक्टरच्या मध्ये काहीतरी डायलेक्ट्रिक असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर या दोन कंडक्टरच्या मध्ये काहीतरी डायलेक्ट्रिक असणार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स प्रेझेंट असणार आहे. मग तेच कॅपॅसिटन्सचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी लावलेलं आहे. हा कंडक्टर ए झाला, कंडक्टर बी झाला, कंडक्टर सी झाला. मग या दोन कंडक्टर मध्ये जो कॅपॅसिटन्स असणार आहे त्याला सीसी असं म्हटलेलं आहे. जो सीसी आहे त्यालाच आपण कोर टू कोर कॅपॅसिटन्स, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, कोर टू कोर कॅपॅसिटन्स असं म्हणतो. जो कंडक्टर आणि जो शीत आहे, हा जो बाहेरचा पार्ट आहे त्याला आपण शीत म्हणतो. याचा कॅपॅसिटर डिनोट केलेला आहे सीएस या लेटरनं, त्यालाच आपण कोर टू शीत कॅपॅसिटन्स, त्यालाच आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो. मग हे जे कॅपॅसिटन्स बघा, कोर टू कोर कॅपॅसिटन्स हा झाला अगेन हा कोर टू शीत झाला, यालाच आपण सीएस असं म्हणतो. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे आउटर पार्ट आहे त्या आउटर पार्टला आपण काय म्हणतो बघा, शीत असं म्हणतो. मग याच्यामध्ये जर पाहिलं तर हे बघा, हा सीएस आणि हे सीएस ह्यांचं कनेक्शन कसं केलेलं आहे बघा. यांचा कॉमन पॉइंट काय आहे बघा, हा सीएस चा कॉमन पॉइंट पहिला एक आहे, हा दुसरा कॉमन पॉइंट आहे या सीएस चा, हा तिसरा कॉमन पॉइंट आहे. अगेन हे जे कॉमन पॉइंट आहेत ते कॉमन पॉइंट काय तो शॉर्ट सर्किट का आहेत. म्हणजे याचा अर्थ हा जो सीएस आहे हा सीएस कसा केलेला असणार आहे, एका कॉमन पॉइंटला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे हा सीएस उचलला आणि इथं आणून असा वायरने जॉईन केला तर हे काय असणार आहे, स्टार मध्ये कनेक्शन आहे. आपल्याला कोणाचं दिसतंय, हा जो सीएस आहे या सीएस आपल्याला कनेक्शन कसं दिसतंय, स्टार मध्ये दिसतंय. म्हणजे या जर शीतला आपण एक कॉमन पॉइंट म्हटलं त्यालाच आपण न्यूट्रल म्हटलं तर या ठिकाणी हे रिप्रेझेंट काय केलेलं दिसतंय बघा. हा जो सीएस आहे हा सीएस कसा दिसतोय आपल्याला, स्टार मध्ये कनेक्ट केलेला दिसतोय, त्यालाच आपण कोर टू शीत कॅपॅसिटन्स असं म्हणतो. अगेन हा जो इनर कॅपॅसिटन्स आहे जो की कोर मधला कॅपॅसिटन्स आहे सीसी, तो कशामध्ये आहे, डेल्टा मध्ये कनेक्ट केलेला आहे, त्यालाच आपण डेल्टा मध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी सीसी म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. त्याला आपण सीसी या लेटरनं डिनोट करतो. हा झाला ए, बी आणि सी. हा काय झाला, कोर टू कोर कॅपॅसिटन्स सीसी आणि कोर टू शीत कॅपॅसिटन्स काय झाला, कोर टू शीत कॅपॅसिटन्स सीएस झाला. मग हे जे कन्व्हर्जन आहे बघा, हा जो डेल्टा दिसतोय बाहेरचा सीसी, या डेल्टाला जर आपण स्टार मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं, जो बाहेरचा डेल्टा आहे या डेल्टाला जर आपण स्टार मध्ये कन्वर्ट करायला गेलो तर जनरली आपण कन्व्हर्जन त्याचं परफॉर्म कसं करतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, जे आपण कन्व्हर्जन रेजिस्टन्स मध्ये परफॉर्म करतो, जर या ठिकाणी बघा हे जे कॅपॅसिटन्स आहेत बाहेरचे, हे कॅपॅसिटन्स कसे आहेत, हे कॅपॅसिटन्स हा सीसी कसे आपल्याला दिसत सेम व्हॅल्यूचे कॅपॅसिटन्स दिसतात. मग जर आपण रेजिस्टन्स मध्ये जर आपण कन्व्हर्जन पाहिलं होतं स्टार टू डेल्टा म्हणा किंवा डेल्टा टू स्टार, ज्यावेळेस आपण सेम इम्पिडन्सचा कॅपॅसिटन्स रेजिस्टन्स त्या ठिकाणी कन्वर्ट करत होतो, याचाच अर्थ ज्यावेळेस आपल्याला अशी व्हॅल्यू होती आर इन डेल्टा इज इक्वल टू 3 टाइम्स आर इन स्टार. म्हणजे जो डेल्टा मधला रेजिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो स्टार मधल्या रेजिस्टन्स पेक्षा काय असणार आहे, 3 पट असणार आहे. म्हणजेच सपोज या ठिकाणी हा डेल्टा मध्ये अशा पद्धतीने रेजिस्टन्स असेल, त्याची व्हॅल्यू 3 ओहम अशा पद्धतीने असेल. ह्या स्टार कनेक्शन नेटवर्कला आपल्याला जर डेल्टा कनेक्शन नेटवर्क मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल आणि आपल्याला ह्या डेल्टा कनेक्टेड नेटवर्क मधले जर आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण फॉर्म्युला यूज करत होतो आणि त्या फॉर्म्युल्यानुसार जर तिन्ही रेजिस्टन्स या ठिकाणी सारखे असतील तर आपण आर इन डेल्टा इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ आर इन स्टार असा आपण डायरेक्ट लिहित होतो. मग आर इन डेल्टा इज इक्वल टू 3 इंटू आर इन स्टार किती आहे,
3 आहे विच इज इक्वल टू 9. म्हणजे हा जो डेल्टा मधला जो रेजिस्टन्स असणार आहे तो किती असणार आहे 9 ओहम रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने भेटणार आहे. हे आपण जनरली रेजिस्टन्सच्या बाबतीमध्ये पाहतो, पण जे कपॅसिटन्सच्या बाबतीमध्ये असतो ते कपॅसिटन्सच्या बाबतीमध्ये एक्झॅक्टली अपोजिट ऑफ रेजिस्टन्स असतं किंवा एक्झॅक्टली अपोजिट ऑफ इंडक्टन्स असतं. मग असं असेल जर मग कपॅसिटन्स हा एक्झॅक्टली अपोजिट ऑफ रेजिस्टन्स असेल तर याचाच अर्थ काय असणार आहे C in a delta is equal to 1/3 times of C in a star. अशा पद्धतीने असणार आहे. याचाच अर्थ C in a star is equal to 3 into C in delta. म्हणजे जो स्टार कनेक्टेड मधला कॅपॅसिटन्स असणार आहे तो 3 टाइम्स ऑफ C in डेल्टा कनेक्टेड कॅपॅसिटन्स असणार आहे. मग जे आपण कन्वर्जन या ठिकाणी परफॉर्म करणार होतो ते कन्वर्जन कोणाचं करणार होतो, हा जो बाहेरचा जो डेल्टा कनेक्टेड आहे बाहेरचा तो डेल्टा कनेक्टेड कशा पद्धतीने आहे बघा. हा झाला सीसी बाहेरचा कोर टू कोर कॅपॅसिटन्स कशामध्ये कनेक्ट केलेला आहे सीसी मध्ये. हा सीसी झाला, हा सीसी झाला, हा सीसी झाला, हा पॉइंट ए झाला, हा पॉइंट बी झाला, हा पॉइंट सी झाला. हे तिन्ही कॅपॅसिटन्स जर सारखे असतील आपल्याला परफॉर्म करायचा आहे डेल्टा टू स्टार कॅपॅसिटन्स परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग सी मधला डेल्टा आपण जर स्टार मध्ये केला आपण पाहिलं होतं स्टार मध्ये त्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कशी येणार आहे 3 टाइम्स ऑफ सी इन डेल्टा. म्हणजे ज्या ठिकाणी बघा C in star is equal to 3 into C टाइम 3 into कॅपॅसिटन्स इन डेल्टा अशी व्हॅल्यू येणार आहे. मग डेल्टा मध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेला कसा आहे हो सेम आहे. हे रिलेशन व्हॅलिड कधी आहे ज्या वेळेस कॅपॅसिटन्स इन ईच ब्रांच इज सेम. म्हणजे कॅपॅसिटन्स डेल्टा मध्ये कनेक्ट केलेला जर सेम असेल तरच हा रिझल्ट व्हॅलिड आहे. म्हणून C in star is equal to 3 into डेल्टा मध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट केलेला सेम आहे म्हणून याला आपण CC असं म्हणूया. म्हणजेच C in star is equal to 3 times of C in डेल्टा कनेक्टेड. हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह होताना दिसतंय किंवा हे रिलेशन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. मग या ठिकाणी हा जो स्टार कनेक्टेड कॅपॅसिटन्स आहे हा स्टार कनेक्टेड कॅपॅसिटन्स आपल्याला C1 म्हणा C1 म्हणा C1 म्हणजे त्या ठिकाणी C1 is equal to 3 times of CC. म्हणजेच हा जो C1 आहे तो 3cc अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भेटतोय. जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा तेच केलेलं आहे. हा जो आउटर डेल्टा आहे हा आउटर डेल्टाचं परफॉर्मेशन आपण डेल्टा टू स्टार परफॉर्म केलंय जे की आपण आता एक्सप्लेन केलं होतं. ज्यावेळेस आपण असं ऑपरेशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस या डेल्टा मध्ये अगेन या ठिकाणी एक ब्रँच येणार आहे. अगेन याचा कॉमन पॉईंट सेम असणार आहे. अगेन याचा कॉमन पॉईंट आणि अगेन याचा कॉमन पॉईंट काय असणार आहे सेम असणार आहे. जर असे कॉमन पॉईंट सेम असतील तर हा CS आणि जो कॅल्क्युलेट केलेला आपण 3cc जो आपण कॅल्क्युलेट केलेला या ठिकाणी हा 3cc होता हे काय असणार आहे तो एकमेकांच्या पॅरलल मध्ये असणार आहे. तेच या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला आहे. या ठिकाणी हा पॉइंट ए झाला. मग या ए पॉइंटला जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे डेल्टा टू स्टार परफॉर्म करून हा 3cc झाला. हा CS हा कॅपॅसिटन्स झाला न्यूट्रल पॉइंट झाला. अगेन या ठिकाणी काय झालं बघा हे काय झालं CS 3cc हा झाला C आणि हा काय झाला बघा अगेन 3cc आणि हा झाला CS. अगेन या ठिकाणी काय झालं आपल्याला B. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 3 कॅपॅसिटन्स स्टार कनेक्शन मध्ये दिसतील. मग ज्या वेळेस आपण 2 कॅपॅसिटन्स हे पॅरलल मध्ये कनेक्ट करतो 2 कॅपॅसिटन्सच्या पॅरलल कनेक्शन मध्ये कॅपॅसिटन्सची बेरीज होते हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच जर 2 कॅपॅसिटन्स या पद्धतीने पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतील तर अगेन आपल्याला जर एक्सप्लेन करायचं असेल बघा तर या ठिकाणी ए आहे. ए मध्ये 2 कॅपॅसिटन्स 3cc आणि CS हा याचा काय झाला न्यूट्रल पॉइंट झाला. अगेन या ठिकाणी 2 कॅपॅसिटन्स अगेन या ठिकाणी ए झाला बी झाला सी झाला 3cc आणि CS 3cc आणि CS हे कुठून आला आपण पाहिलेलं आहे. जर आपल्याला कॅपॅसिटन्स हे पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतात तर त्या कॅपॅसिटन्सचे काय होते कॅपॅसिटन्स इन पॅरलल त्यांची काय होती ऍडिशन होत असते. ठीक आहे ती ऍडिशन परफॉर्म होते. जर कॅपॅसिटन्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेल्या कॅपॅसिटन्सचं काय होतं C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू नंबर ऑफ कॅपॅसिटन्सचा प्रोडक्ट होतो. C
C1 इंटू C2 दोन कॅपॅसिटन्स असतील डिवाइडेड बाय C1 प्लस C2 अशा प्रकारे आपण सिरीज मधले कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करतो. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट ऑफ रेजिस्टन्स जे आपले रेजिस्टन्स आपण होते जे आपण रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये कनेक्ट केलेले रेजिस्टन्स R1 आणि R2 याचा इक्विव्हॅलेंट आपण काढतो R1 प्लस R2 इन केस ऑफ सिरीज रेजिस्टन्स. पण सिमिलर केस मध्ये जर कॅपॅसिटन्स आपण C1 आणि C2 सिरीज मध्ये कनेक्ट केले तर त्याचा इक्विव्हॅलेंट C1 प्लस C2 न करता आपण जे रेजिस्टन्सचं पॅरलल इक्विव्हॅलेंस काढतो त्या पद्धतीने C1 C2 डिवाइडेड बाय C1 प्लस C2 असं कॅल्क्युलेशन करतो. सिमिलरली ज्यावेळेस आपण रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये कनेक्ट करत असतो R1 R2 याचा R इक्विव्हॅलेंट आपण काढतो R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. सिमिलरली ज्या वेळेस आपण जे कॅपॅसिटन्स असतात ते कॅपॅसिटन्स आपण ज्या वेळेस पॅरलल मध्ये कनेक्ट करतो त्यावेळेस C इक्विव्हॅलेंट आपण काढतो C1 प्लस C2 म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट ऑपरेशन रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन आणि कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी ते कॅल्क्युलेशन स्टार टू डेल्टा ऑपरेशन परफॉर्म करताना पण सांगितलेलं आहे हे कॅल्क्युलेशन एक्झॅक्टली अपोजिट होते. मग जर असं असेल तर या ठिकाणी बघा हा जो 3cc आहे आणि हा जो CS आहे हे पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. हे जर कॉम्बिनेशन पॅरलल मध्ये कनेक्टेड केलेलं असेल तर याचा C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय असणार आहे CS प्लस ऑफ 3cc. अगेन या कॉम्बिनेशन काय असणार आहे CS प्लस 3cc. अगेन हे कॉम्बिनेशन काय असणार आहे CS प्लस ऑफ 3cc. हे कॉम्बिनेशन आपल्याला भेटतंय. मग इक्विव्हॅलेंट फिगर जर याची काढायची असेल तर कशी काढू शकतो बघा. या ठिकाणी हा कॅपॅसिटन्स झाला A2 न्यूट्रल झाला. अगेन या ठिकाणी हा दुसरा कॅपॅसिटन्स झाला. अगेन या ठिकाणी हा तिसरा कॅपॅसिटन्स झाला. याला नाव B देऊया याला नाव C देऊया. ठीक आहे. या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय आली CS प्लस 3cc CS प्लस 3cc आणि CS प्लस 3cc अशा व्हॅल्यू आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या भेटल्या. मग याच्यामध्ये हा जो कॅपॅसिटन्स आहे हा कॅपॅसिटन्स या कंडक्टर मधला आणि न्यूट्रल पॉइंट मधला कॅपॅसिटन्स आहे. याच कॅपॅसिटन्सला आपण काय म्हणतो फेज कॅपॅसिटन्स. त्याला आपण डिनोट कशाने करतो CPH म्हणजे त्याला C फेज इज इक्वल टू काय असतो CS प्लस 3cc. अगेन आपल्याकडे एक इम्पॉर्टंट रिलेशन भेटलं फेज कॅपॅसिटन्स कशामध्ये एका कंडक्टरच्या फेज मधले आणि न्यूट्रल मध्ये जो कॅपॅसिटन्स किंवा ग्राउंड पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हा न्यूट्रल पॉइंट म्हणजे काय आहे कॉमन पॉइंट आहे. या दोघांमधला कॅपॅसिटन्स किती आला आपल्याकडे CS प्लस 3cc. सिमिलरली या फेज मधला कॅपॅसिटन्स CS प्लस 3cc. सिमिलरली या फेज मधला कॅपॅसिटन्स काय आला आपल्याकडे CS प्लस 3cc. मग हे जे रिलेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे C पर फेज किंवा CPH हा फेज कॅपॅसिटन्स आहे एका कंडक्टर मधला आणि न्यूट्रल पॉइंट मधला. मग याच्या मधला पण तो असणार आहे याच्या मधला पण तो असणार आहे. CPH इज इक्वल टू CS प्लस 3cc. मग हा CPS काय आहे फेज कॅपॅसिटन्स आहे. CS काय आहे कोअर टू शीत कॅपॅसिटन्स आहे आणि हा CC काय आहे कोअर टू कोअर कॅपॅसिटन्स आहे. मग या कॅपॅसिटन्स जे आपण तीन या ठिकाणी लिहिलेले आहेत या तीन कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करायचं म्हणजे CPH आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. हा जो CS आहे तो CS आपण कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो किंवा हा जो CC आहे तो CC आपण कॅल्क्युलेट कशा करू शकतो. याच्याही आपल्याला वेगवेगळ्या मेथड आहेत. ह्या जे अननोन आपल्याकडे तीन आलेले आहेत CPH म्हणा CS म्हणा आणि हा CC म्हणा या अननोनचं कॅल्क्युलेशन आपल्याला करणं गरजेचं असतं. फक्त यामधून लक्षात ठेवायची काय टर्म आहे हा जो CPH आहे तो CS प्लस 3cc ही टर्म फक्त आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या टर्मचा उपयोग आपल्याला नेक्स्ट जे आपण कॅल्क्युलेशन या ठिकाणी परफॉर्म करणार आहे त्या कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला या टर्मचा या ठिकाणी उपयोग होणार आहे. मग आपण पहिली मेथड कॉम्प्युटिंग ऑफ जी आपण मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग कॅपॅसिटन्स मधली जी पहिली मेथड असते ती मेथड आपण या ठिकाणी बघणार आहोत. या मेथड मध्ये आपण काय करणार आहे बघा दोन कोर connected two core connected to the sheath and capacitance is measured between the remaining core and sheath. याच्यामध्ये दोन कोर हे काय केलेले आहेत शीथला कनेक्ट केलेले आहेत आणि कॅपॅसिटन्स इज मेजर्ड बिटवीन रिमेनिंग कोर अँड शीथ. म्हणजे ज्या ठिकाणी बघा अगेन या ठिकाणी जर आपण डायग्राम पाहिले तर आपल्याला हा CS दिसणार आहे हा कोर टू कोर दिसणार आहे हा कोर टू कोर कोर टू कोर आणि हे काय दिसणार आहे तो कोर टू शीथ. हे अशा पद्धतीने आपल्याला कॅपॅसिटन्स या ठिकाणी भेटत आहेत. ही काय झाली आपली डायग्राम झाली. मग या डायग्राम मध्ये जर आपण विचार केला या ठिकाणी आपण काय करतो बघा
ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये काय करणार आहे बघा, जे दोन कोर असणार आहेत ते दोन कोर आपण काय करणार, हे आउटर जे शीट आहे या आउटर शीटला आपण काय करणार आहे या ठिकाणी अशा पद्धतीने कनेक्ट करणार आहे. आणि कॅपॅसिटन्स आपण मेजर कुठे करणार आहे, कॅपॅसिटन्स इज मेजर्ड बिटवीन द रिमेनिंग कोर अँड शीट. म्हणजे दोन कोर, आपण दोन जे कोर आहेत ते आपण शीटला कनेक्ट केल्यानंतर जो तिसरा कोर होतोय त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, कॅपॅसिटन्स मेजर करणार आहे. जर मग असं असेल तर या ठिकाणी बघा, मी हे जे कोर आहे या कोर मध्ये हा कोर मी काय करतोय, डायरेक्टली या शीटला या ठिकाणी काय करतोय, अशा पद्धतीने कनेक्ट करतोय. सिमिलरली हा जो दुसरा कोर आहे, हा दुसरा कोर सुद्धा काय करतोय, मी शीटला या पद्धतीने कनेक्ट करतोय. जर मी दोन कोर अशा पद्धतीने या शीटला कनेक्ट केलेले असतील तर हा कॅपॅसिटन्स काय होणार आहे, शॉर्ट होणार आहे. अगेन हा कॅपॅसिटन्स काय होणार आहे, या ठिकाणी शॉर्ट होणार आहे. याचाच अर्थ हे दोन कॅपॅसिटन्स या ठिकाणी निपटलेले आहेत. जो तिसरा कॅपॅसिटन्स कोर टू कोर कॅपॅसिटन्स दिसतोय तोही कॅपॅसिटन्स बघा, हा कोर शॉर्ट, हा लाईन शॉर्ट केल्यामुळं, अगेन ही लाईन शॉर्ट केल्यामुळं हा जो पाथ आहे तिसऱ्या कॅपॅसिटन्सला, म्हणजे या कोर या कॅपॅसिटन्सला ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने दिसते. म्हणजे हा जो तिसरा कॅपॅसिटन्स आहे, हा तिसरा कॅपॅसिटन्स सुद्धा या ठिकाणी काय होणार आहे, शॉर्ट होणार आहे. मग आपल्याकडे टर्म, आपल्याकडे कॅपॅसिटन्स किती राहतात बघा, या ठिकाणचा हा पहिला कॅपॅसिटन्स CS, दुसरा कॅपॅसिटन्स या ठिकाणचा हा कॅपॅसिटन्स CC आणि या ठिकाणचा हा कॅपॅसिटन्स काय झाला, CC. आपल्याकडे फक्त हे तीन कॅपॅसिटन्स राहतात आहे आणि हे तीन कॅपॅसिटन्स आपण काय करतोय, अशा पद्धतीने या ठिकाणी शीटला कनेक्ट करतोय. मग या ठिकाणी आपल्याला कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट कशामध्ये करायचं आहे, मेजर्ड बिटवीन रिमेनिंग कोर अँड शीट. राहिलेली कोर कोणती आहे, ही कोर आणि हा जो शीट आहे यांच्यामध्ये आपल्याला कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला हा कोर आणि या शीट मध्ये जर कॅपॅसिटन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर अगेन आपल्याला पाहिल्यावर काय दिसतंय बघा, हा CC आणि हा CC हे दोघांचं जॉईनिंग ह्या कॉमन पॉइंटच्या C ला आहे. म्हणजे हा CC म्हणा किंवा हा CS म्हणा किंवा हा CS म्हणा, हे सगळे एका कॉमन पॉइंटला कनेक्ट केलेले आहेत. याचाच अर्थ काय आहे, हे अगेन पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. जर असं असेल तर या CCचं आणि या CCचं पॅरलल कॉम्बिनेशन, आपण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कॅपॅसिटन्स ऍड होतात. म्हणजेच जो हा CC आणि हा CC काय होणार आहे, ट्वाइस CC असं होणार आहे. मग याचं इक्विव्हॅलंट सर्किट जर ड्रॉ करायचं म्हटलं तर बघा, हा CS हा काय झाला, याचा न्यूट्रल पॉइंट झाला, हा शीट झाला. हा जो कॉमन पॉइंटला जो आपण पॅरलल कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट केलेला आहे, हा कॉमन पॉइंटचा कॅपॅसिटन्स काय असणार आहे, ट्वाइस CC असणार आहे. अगेन हे दोन कॅपॅसिटन्स कसे केले जातो, शीटने या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत. आपल्याला कॅल्क्युलेशन या दोन फेज, या दोन पार्ट मध्ये करायचं आहे. हा शीट झाला, हा न्यूट्रल झाला, याला आपण C1 म्हणूया. हे दोन्ही काय आहे, तो अगेन पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आपल्याला दिसतात आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होतं बघा, हा C, हा काय झाला आपल्याकडे, हा पहिला पार्ट झाला CS आणि जो आपण दुसरा जो पॅरलल मध्ये याला कनेक्ट केलेला आहे किंवा जो पॅरलल मध्ये आलेला आहे ड्यू टू द शीट, तो काय झाला, ट्वाइस CC. मग इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स ज्यावेळेस आपण पॅरलल कनेक्टेड कॅपॅसिटन्स मधला काढतो तो कसा असतो बघा, पॅरलल कॅपॅसिटन्स मधला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स C1 इज इक्वल टू CS प्लस ऑफ ट्वाइस CC. हे कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन आपल्याला C1 या कॅपॅसिटन्स साठी, म्हणजे आपण ज्या वेळेस दोन कॅपॅसिटन्स हे दोन कोर हे शीटला कनेक्ट केले आणि कॅपॅसिटन्स मेजर केला एका कोर आणि दुसऱ्या जो शीट आहे राहिलेल्या शीट मध्ये, त्यात आपल्याला कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन कसं आलं बघा, जो C1 आहे तो C1 कसा आला, CS प्लस ट्वाइस CC. याच्या अगोदर जो आपण रिझल्ट लिहिला होता तो रिझल्ट काय होता बघा, जो आपण रिझल्ट या ठिकाणी लिहिला होता, इम्पॉर्टंट रिझल्ट या ठिकाणी मी सांगितलेला होता, तो रिझल्ट जो CPH होता, तो CPH म्हणजेच फेज कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स बिटवीन वन कोर अँड कॅपॅसिटन्स बिटवीन न्यूट्रल, तो कसा आला होता, CPH इज इक्वल टू CS प्लस 3CC. मग हाही रिझल्ट आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे जो CPH आहे तो CPH काय आहे, CS प्लस ऑफ 3CC. हे दोन रिझल्ट आपल्याला आतापर्यंत डिराईव्ह करून आपण डिराईव्ह केलेले आहेत. हे दोन रिझल्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आपण बघा, जे कॅपॅसिटन्स होता त्या कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन आपण परफॉर्म करत होतो. म्हणजे कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन करत असताना आपण जो फेज कॅपॅसिटन्स होता, जो की आपला एका फेज मधला आणि न्यूट्रल पॉइंट मधला जो फेज कॅपॅसिटन्स आला होता, त्या फेज कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिली होती, त्यालाच आपण CPH असं म्हणतो. आणि तो CPH किती आला होता, CPH इज इक्वल टू CS म्हणजे कोर टू शीट कॅपॅसिटन्स प्लस थ्राइस ऑफ CC म्हणजे कोर टू कोर कॅपॅसिटन्स, असं आपल्याला
फेज कॅपॅसिटन्स आला होता. त्याचबरोबर ज्या वेळेस आपण दोन कोर हे आपण शीटला कनेक्ट केलेले होते, दोन कोर आपण ज्या वेळेस आपण शीटला कनेक्ट करतो आणि कॅपॅसिटन्स मेजर करतो कुणामध्ये, एक कोर जो राहिलेला कोर आहे आणि शीट याच्यामध्ये जो कॅपॅसिटन्स आपण मेजर करतो, ते मेजर केलेल्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली होती C1 इज इक्वल टू CS प्लस ट्वाइस ऑफ CC. ही झाली पहिली मेथड ज्यामध्ये आपण कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशन करू शकतो. दुसरी मेथड काय होती बघा कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेशनची, ऑल थ्री कोर्स बंच्ड टुगेदर अँड कॅपॅसिटन्स मेजर्ड बिटवीन एनी कोर अँड शीट. काय करतोय बघा, ऑल थ्री कोर याचा अर्थ जे कोर आहेत A, C आणि B हे जे तीन कोर आहेत, हे तीन कोर आपण काय करतोय, बंच्ड करतोय. म्हणजे त्यांना काय करतोय, एकमेकांना अशा पद्धतीने कनेक्ट करतोय की ते काय झाले पाहिजेत, शॉर्ट झाले पाहिजे. जर तीन आपण हे बंचिंग केलं या कॅपॅसिटन्सचं, तर आपल्याला व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करता येईल ते या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे. ठीक आहे, जर आपण हे बंच केलेले असतील तर काय होणार आहे, हा जो A पार्ट आहे, हा A पार्ट कुठे कनेक्ट होणार आहे, या शीटला कनेक्ट होणार आहे. हा B पार्ट अगेन या C ला ह्या पॉइंटला कनेक्ट होणार आहे. किंवा हा A पार्ट, B पार्ट आणि C पार्ट जर आपण बंचिंग केले ABC अशा पद्धतीने यांचं बंचिंग होणार आहे. जर ते बंचिंग झालं तर या ठिकाणी काय होणार आहे, कॉमन पॉइंट तयार होणार आहे. हा जो कॉमन पॉइंट तयार झालेला आहे, जे राहिलेले कॅपॅसिटन्स आहेत त्या शीट मध्ये ते आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहेत बघा. जो कोर टू शीट कॅपॅसिटन्स हा पहिला झाला. या ठिकाणी काय केलं आपण, कोरचं बंचिंग केलेलं आहे. हा दुसरा कोर टू शीट कॅपॅसिटन्स झाला आणि हा तिसरा कोर टू शीट कॅपॅसिटन्स झाला. मग आपण काय करतोय, कॅपॅसिटन्स मेजर्ड बिटवीन एनी कोर अँड शीट. मग यातलं मी कुठलंही कोर घेतलं, सपोज मी या ठिकाणी हे कोर घेतलं आणि या शीट मध्ये जर मी कॅपॅसिटन्स या ठिकाणी मेजर करायला गेलो तर मला तो कॅपॅसिटन्स कसा दिसणार आहे बघा. या ठिकाणी मी या कॅपॅसिटन्सला C2 असं म्हणतोय. अगेन हे जे दोन CS आहेत, हे दोन CS काय असणार आहे, तो पॅरल मध्ये कनेक्ट असणार आहेत. जर ते दोन पॅरल मध्ये कनेक्ट असतील तर त्यांचं कॉम्बिनेशन काय होणार आहे, ट्वाइस ऑफ CS, कारण ते दोन पॅरल मध्ये आहेत. यांचं दोघांचं कॉम्बिनेशन ट्वाइस ऑफ CS झालं. अगेन हे जे ट्वाइस ऑफ CS आहेत, अगेन या शीटच्या माध्यमातून या CS ला काय आहेत, पॅरल मध्ये कनेक्ट आहेत. म्हणजेच कसं झालं बघा, या ठिकाणी हा ट्वाइस ऑफ CS आणि या ठिकाणी काय आहे, ऑलरेडी CS आहे. आता इक्वलंट कॅपॅसिटन्स जर आपण या ठिकाणाहून पाहिला तर आपल्याला काय दिसणार आहे बघा, ट्वाइस ऑफ CS प्लस CS इज इक्वल टू थ्राइस ऑफ CS. ही आपल्याला या ठिकाणी कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू भेटते. म्हणजे जो कॅपॅसिटन्स या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करणार आहे तो कॅपॅसिटन्स कसा दिसणार आहे बघा, C2 इज इक्वल टू थ्राइस ऑफ CS. ही आपल्याला व्हॅल्यू कॅपॅसिटन्सची मिळते ज्या वेळेस आपण ऑल थ्री कोर्स आर बंच्ड टुगेदर. आपण मग ज्या वेळेस दोन कोर जे होते ते आपण काय केले होते, शीटला कनेक्ट केलेले होते, त्यावेळेस जी कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू आलेली होती C1 इज इक्वल टू CS प्लस ट्वाइस ऑफ CC. आपल्याला ही व्हॅल्यू आपण ज्या वेळेस दोन कोर शीटला कनेक्ट केले होते त्यावेळेस भेटले होते. मग आपल्याला या ठिकाणी CS भेटला. या ठिकाणाहून जर आपल्याला C2 ची व्हॅल्यू काढायची असेल तर C2 ची व्हॅल्यू किंवा CS ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण CS ला कसं लिहू शकतो, CS इज इक्वल टू C2 डिवायडेड बाय 3. ही व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये पुट केले तर आपल्याला अगेन या ठिकाणी व्हॅल्यू भेटणार. आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करतोय CC ची. या CC ची व्हॅल्यू ट्वाइस ऑफ CC इज इक्वल टू C1 मायनस ऑफ CS. अगेन CC इज इक्वल टू C1 डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ CS डिवायडेड बाय 2. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी CC ची व्हॅल्यू भेटते. मग जी CS ची व्हॅल्यू आहे ती CS ची व्हॅल्यू या ठिकाणाहून C2/3 जर या ठिकाणी C3/3 जर या ठिकाणी पुट केले तर आपल्याला अगेन व्हॅल्यू भेटते C1 डिवायडेड बाय 2 मायनस ऑफ C2 डिवायडेड बाय 6. अशा पद्धतीने आपल्याला जो कोर टू कोर कॅपॅसिटन्स आहे त्यालाच आपण 1 डिवायडेड बाय 2 C1 मायनस C2/3 अशा पद्धतीने लिहू शकतो. अगेन आपल्याला दुसरा कोर टू कोर कॅपॅसिटन्स या ठिकाणी दुसऱ्या मेथडने आपल्याला भेटलेला आहे. मग अगेन आपण तिसऱ्या मेथड कडे जातो. तिसऱ्या मेथड मध्ये काय करतो बघा, वन कोर कनेक्टेड टू द शीट अँड कॅपॅसिटन्स इज मेजर्ड बिटवीन रिमेनिंग कोर. म्हणजे या ठिकाणी सपोज हा कोर असेल, हा कोर जर मी या ठिकाणी शीटला कनेक्ट केलेला आहे आणि कॅपॅसिटन्स मेजर कुठे करतोय, जे राहिलेले दोन कोर आहेत, म्हणजे हा एक कोर राहिला आणि हा एक कोर राहिला, या दोन कोरच्या मध्ये मी काय करतोय, कॅपॅसिटन्स मेजर करतोय. जर हा कोर मी जर या शीटला कनेक्ट केलेला असेल असा तर हा काय झाला हो, शॉर्ट होणार आहे. जर हा शॉर्ट झाला तर आपल्याला त्याची फिगर कशी दिसणार आहे बघा. जर हा शॉर्ट होत असेल तर सपोज
हा काय आहे, आउटर आहे, आउटर पार्ट आहे तो शीत आहे. या ठिकाणी हा कोर आपण शॉर्ट करतोय म्हणजे तो काय झाला, एलिमेंट झाला. मग आपल्याला त्याची फिगर वेव्हफॉर्म फिगर कशी दिसणार आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला तो जो कॅपॅसिटन्स आहे तो कॅपॅसिटन्स त्यालाच आपण सीसी 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 दिसणार आहे. अगेन हा कोर टू शीट कॅपॅसिटन्स आणि हा कोर टू शीट कॅपॅसिटन्स आपल्याला असे भेटणार आहे. मग आपण कॅपॅसिटन्स मेजर्ड बिटवीन रिमेनिंग टू कोर्स याच्यामध्ये जर आपण कॅपॅसिटन्स या ठिकाणी मेजर करायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, हा CS आणि हे सीसी दोघे आपल्याला एकमेकांच्या पॅरलल मध्ये दिसतात. का दिसतात, जर आपण असं पाहिलं बघा, ह्या पॉइंट आणि या पॉइंट कडे पाहिलं तर हा सीसी आणि हे सीसी दोन काय आहेत, एका कॉमन पॉइंटला कनेक्ट आहेत. म्हणजेच हा सीसी आणि अँड CS काय आहेत, पॅरलल मध्ये आहेत. जर हे दोन पॅरलल असतील तर अगेन हा CS आणि हा सीसी सुद्धा काय आहेत, पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये कॅपॅसिटन्सचे ऍडिशन होतं. मग या ठिकाणी हा कॅपॅसिटन्स कशा पद्धतीने येणार आहे ते या ठिकाणी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. हा काय झाला, कोर टू कोर कॅपॅसिटन्स झाला. जे पॅरलल मध्ये कॉम्बिनेशन आहे ते पॅरलल मध्ये कॉम्बिनेशन कॅपॅसिटन्स कसं येणार आहे, या ठिकाणी CS प्लस सीसी, ठीक आहे. आणि या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे, CS प्लस सीसी. का असं आलं, कारण हे जे कॅपॅसिटन्स आहे दोन, हा कॅपॅसिटन्स आणि हा कॅपॅसिटन्स काय येणार आहेत, एकमेकांच्या पॅरलल मध्ये आले. जर हे एकमेकांच्या पॅरलल मध्ये आले असतील तर आपल्याला अशा पद्धतीने कॅपॅसिटन्सचं कॉम्बिनेशन भेटणार आहे. मग हे कॉम्बिनेशन अगेन काय या ठिकाणी हे शीटला कनेक्ट केलेलं आहे. आपण कॅपॅसिटन्स मेजर कुठे करतोय, बिटवीन एनी टू कोर, या दोन कोरच्या मध्ये या ठिकाणी आपण कॅपॅसिटन्स मेजर करतोय. हा कॅपॅसिटन्स याला आपण C3 म्हणूया. मग C3 ची व्हॅल्यू किती असेल हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता बघा या ठिकाणी हा पॉइंट आणि हा पॉइंट हे जे कॅपॅसिटन्स आहेत, हा कॅपॅसिटन्स आणि हा कॅपॅसिटन्स जर याला आपण एका वायरनं कनेक्ट केलं तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय बघा, हा पॉइंट जर आपण अशा पद्धतीने या पॉइंटला कनेक्ट केला म्हणजेच या ठिकाणी हे जे कॉम्बिनेशन आहे कॅपॅसिटन्सचं ते कॉम्बिनेशन कसं दिसतंय बघा. आपल्याला मेजर या दोन पॉइंट मध्ये करायचं आहे, पण हे जे पॉइंट दिसतात आहेत हा CS प्लस सीसी आणि हा अगेन CS प्लस सीसी, ठीक आहे. हे दोन पॉइंट कसे झाले, हे दोन कॅपॅसिटर जे आहेत ते काय झाले, एकमेकांच्या पॅरलल मध्ये सिरीज मध्ये झाले. जर हे कॉम्बिनेशन सिरीज असेल तर आपल्याला माहिती आहे सिरीज मध्ये कॅपॅसिटन्स जर आपण कनेक्ट केले असतील तर त्यांचा इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स आपण कसा करतो, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो आणि डिवायडेड बाय काय करतो, त्या दोघांची बेरीज त्यांना काय करत असतो, डिवाइड करत असतो. म्हणजे या ठिकाणी जर दोन कॅपॅसिटन्स C या व्हॅल्यूचे दोन कॅपॅसिटन्स जर सिरीज मध्ये कनेक्ट केलेले असतील तर C इक्विव्हॅलेंट आपण कॅल्क्युलेट करतो, दोघांचं मल्टिप्लिकेशन C इंटू C डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन टॉइस ऑफ C. या ठिकाणी काय येणार आहे, दोन कॅपॅसिटन्स असणार म्हणून त्या दोघांची बेरीज काय येणार आहे, टॉइस ऑफ C येणार आहे. हा C आणि हा C राहिला गेला. C इक्विव्हॅलेंट काय राहिला, C/2 म्हणजे जो ऍक्च्युअल आपला C होता. सपोज या ठिकाणी 10 फॅराड असेल, या ठिकाणी 10 फॅराड असेल तर C इक्विव्हॅलेंट किती आला, C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 10/2 इज इक्वल टू 5 फॅराड. एवढा काय आला आपला C इक्विव्हॅलेंट आला. मग अगेन या ठिकाणी CS प्लस सीसी सेम आहे, CS प्लस सीसी सेम आहे. दोघे जर सेम कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये असतील तर त्यांचा इक्विव्हॅलेंट आपल्याला अगेन C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू CS प्लस CC/2 येणार आहे. जसं आपण 10/2 केलं तसंच यांना जर आपण भागिले 2 केलं तर आपल्याला यांच्यामधून C इक्विव्हॅलेंट हा जो कॅपॅसिटन्स आहे हा C इक्विव्हॅलेंट हा कॅपॅसिटन्स भेटणार आहे. मग C इक्विव्हॅलेंट आपल्याला भेटला तो कसा आला, आपण कॅपॅसिटन्स मेजर कुठं करतोय, दोन कोरच्या मध्ये करतोय, ठीक आहे. हा सीसी झाला. या दोघांच्या मध्ये आपल्याला कॅपॅसिटन्स मेजर करायचा आहे. हा जो C इक्विव्हॅलेंट आला तो C इक्विव्हॅलेंट किती आला हो, C इक्विव्हॅलेंट आला CS प्लस CC डिवायडेड बाय 2. आता बघा या दोघांच्या मध्ये आपण C3 या ठिकाणी मेजर करतोय. हे काय झालं, कॉम्बिनेशन अगेन आपल्याला या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन भेटलं. मग पॅरलल कॉम्बिनेशन भेटला असेल तर अगेन या ठिकाणी आपण काय करतो, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये कॅपॅसिटन्सची आपण बेरीज करतो. त्यांची या ठिकाणी बेरीज करणार असेल तर काय होणार आहे बघा, CC हा CC प्लस हे CS प्लस CC/2 याचे ऍडिशन होणार आहे. CS प्लस CC/2 हे जर आपण ऍडिशन केलं तर आपल्याला C3 हा इक्विव्हॅलेंट असा भेटणार आहे. मग C3 इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय होणार आहे, टॉइस ऑफ CC प्लस CS प्लस CC डिवायडेड बाय 2 ही टर्म भेटणार आहे. टॉइस ऑफ CC प्लस CC झालं काय, CS प्लस थ्राइस ऑफ CC डिवायडेड बाय 2. या टर्म कडे जर आपल्याला बारकाईनं पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय बघा, जो आपण फेज कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन केलं होतं, जो की कॅपॅसिटन्स आपला एका कोर मधला
एका कोर मधला आणि न्यूट्रल पॉइंट मधला जो कॅपॅसिटन्स होता त्याला आपण सीपीएच असं म्हटलं होतं किंवा त्यालाच आपण सीएन या लेटर डिनोट करतो. मग तो सीपीएच आपला जो आला होता CS प्लस थ्राइस ऑफ सीसी, अशा पद्धतीने आपल्याला तो कॅपॅसिटन्स फेज कॅपॅसिटन्स भेटला होता. अगेन या ठिकाणी याचा न्यूमरेटर पाहिला तर आपल्याला अगेन तोच फेज कॅपॅसिटन्स दिसतोय. म्हणजे जो आपल्याकडे फेज कॅपॅसिटन्स असणार आहे तो फेज कॅपॅसिटन्स डिवायडेड बाय 2 केल्यानंतर जो C3 हा कॅपॅसिटन्स आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो आहे तो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग त्यालाच आपण असं म्हणतो C3 इज इक्वल टू CPH डिवायडेड बाय 2, हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग कॅपॅसिटन्सचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने करतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. अगेन आपण जी इलेक्ट्रिक स्ट्रेस होती, इलेक्ट्रिक स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पाहत असताना आपण जी ईमॅक्स पाहिली होती, ती ईमॅक्स इज इक्वल टू काय घेतलं होतं, V डिवायडेड बाय R इंटू ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r, अशा पद्धतीने आपण ईमॅक्स घेतला होता. त्याचबरोबर जी मिनिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस होती, ती मिनिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस म्हणा किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणा, ती कुठे होती हो, ऍट द सरफेस ऑफ शीथ होती. त्या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू R होती, ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय R. याचं युनिट आपण पाहिलं होतं व्होल्ट पर मीटर म्हणा किंवा किलो व्होल्ट पर मीटर म्हणा, किलो व्होल्ट पर सेंटीमीटर म्हणा, काही युनिट याचं म्हणजे जे व्होल्ट पर मीटर हे याचं काय असतं, स्टँडर्ड युनिट असतं. मग ते व्होल्टेज केव्ही मध्ये असेल किंवा लेंथ आपली मीटर मध्ये असेल, सेंटीमीटर मध्ये घेतले असेल तर त्यानुसार ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. मग आपण ईमीन पाहिला, ईमॅक्स पाहिला, जर यांचा आपण रेशो घेतला तर रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय टर्म भेटणार आहे बघा. या ठिकाणी मी काय करतो बघा, ईमॅक्स डिवायडेड बाय ईमीन, जर हा मला रेशो पाहिजे असेल म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रिक फील्ड डिवायडेड बाय मिनिमम इलेक्ट्रिक फील्ड, हा जर रेशो घेतला तर मला जी टर्म भेटते ती टर्म कशी असेल ते पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. V डिवायडेड बाय R ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय R डिवायडेड बाय V डिवायडेड बाय कॅपिटल R ln ऑफ कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. मग ही टर्म या ठिकाणी कॅन्सल झाली, ही टर्म या ठिकाणी कॅन्सल झाली, हा V गेला, हा V गेला, राहिलं काय फक्त 1 डिवायडेड बाय R डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय कॅपिटल R, ही टर्म राहिली. यालाच आपण जर सिम्प्लिफाय केलं तर R डिवायडेड बाय कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट रेशो अगेन भेटला. Emax डिवायडेड बाय Emin इज इक्वल टू कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r, त्यालाच आपण इज इक्वल टू कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d, त्यालाच आपण Gmax डिवायडेड बाय Gmin, म्हणजे जो पोटेन्शियल ग्रेडियंट आहे तो पोटेन्शियल ग्रेडियंट मॅक्झिमम कुठं असतो, मिनिमम कुठं असतो, याचा दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला काय भेटतंय, कॅपिटल D डिवायडेड बाय स्मॉल d कॅपिटल R डिवायडेड बाय स्मॉल r. मग हा जो कॅपिटल R आहे हा काय रिप्रेझेंट करतो, इंटरनल शीथ रेडियस, शीथची रेडियस हा रिप्रेझेंट करतो. हा जो स्मॉल r आहे, द स्मॉल r रिप्रेझेंट रेडियस ऑफ कोर, रेडियस ऑफ कोर, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा अशा पद्धतीने रेशो या ठिकाणी येणार आहे. मॅक्झिमम फील्ड इंटेन्सिटी म्हणा, मॅक्झिमम इलेक्ट्रिकल स्ट्रेस म्हणा, मॅक्झिमम डायइलेक्ट्रिक स्ट्रेस म्हणा, या सगळ्यांचा मिनिंग एकच आहे. कुठं ऑकर होते, ऍट द सरफेस ऑफ कंडक्टर. त्या ठिकाणी डिस्टन्स किती असणार आहे सेंटर पासून, x इज इक्वल टू स्मॉल r. मिनिमम इलेक्ट्रिक स्ट्रेस ऑकर्स ऍट सरफेस ऑफ द शीथ, मग त्या ठिकाणी डिस्टन्स किती असणार आहे, x इज इक्वल टू कॅपिटल R. या गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झाम मध्ये याच्यावरती डायरेक्टली MCQ या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे. त्याचबरोबर जे इलेक्ट्रिक स्ट्रेस होता तो नॉन युनिफॉर्म होता, त्याचं कारण ही आपण पाहिलं होतं. ते कारण आपण अवॉइड करण्यासाठी म्हणजे त्या स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन आपण युनिफॉर्म करण्यासाठी काय करतो, कॅपॅसिटन्स ग्रेडिंग आणि इंटरशीथ ग्रेडिंग आपण यूज करतो. त्यालाच आपण ग्रेडिंग ऑफ केबल असं म्हणतो. मग त्याच्या दोन मेथड आहेत, त्या दोन मेथडही आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यावरही आपल्याला MCQ विचारला जाऊ शकतो. अंडरग्राऊंड केबल मध्ये आपल्याला एवढंच डिस्कशन करायचं होतं. यानंतर आपण जो आपला व्होल्टेज कंट्रोल असणार आहे ट्रान्समिशन लाईन मध्ये, तो व्होल्टेज कंट्रोल टॉपिक आपण सुरुवात करणार आहोत.